राय मॅडम मी चालू केलंय. हा सुरू कर. स्टार्ट सुरू करू का? हो. सर्वांना नमस्कार. शिक्षण विकास मंचाच्या आजच्या या देशोदेशीच्या शिक्षण मालिकेतील द्वितीय सत्र आज सुरू होत आहे आणि आपल्याला हे सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षण विकास मंचाबद्दल जी नवीन मंडळी आहेत त्यांना थोडीशी माहिती देणं या ठिकाणी मला आवश्यक वाटतं. 2008 पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत शिक्षण विकास मंच हे एक व्यासपीठ निर्माण झालं आणि शिक्षणाशी निगडित सगळ्या गोष्टी या व्यासपीठावरून आम्ही करत असतो. विशेष करून शालेय शिक्षण. या शिक्षण विकास मंचाचं जे प्रमुख पद आहे ते माननीय खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्या निमंत्रक आहेत शिक्षण विकास मंचाच्या आणि या प्रमुख आहेत आमचे डॉक्टर काळपांडे सर, जे बरेच वर्ष म्हणजे 16 वर्ष शिक्षण संचालक आणि निवृत्तीनंतरही शिक्षणात आजही अत्यंत खूप गतिमान असं काम त्यांचं सुरू आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली जो शिक्षण विकास मंच गेली 12 वर्ष काम करतो आहे, यातून आम्ही हजारो शिक्षकांशी जोडले गेलेलो आहोत, शिक्षण प्रेमींशी जोडले गेलेलो आहोत, पत्रकारांशी जोडले गेलेलो आहोत आणि शिक्षणातल्या सर्व नवीन घडामोडी, होऊ घातलेली धोरणं याबद्दल इथे सकस चर्चा असते कायम. व्हॉट्सअप मंच असो किंवा प्रत्यक्ष शिक्षण परिषदा असो, चर्चासत्र असो, शिक्षणाचा कट्टा असो, या सगळ्या माध्यमातून शिक्षणाची चर्चा या ठिकाणी होत असते. आज 15,000 सदस्य फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून जोडले गेलेले आहेत. अनेक कार्यक्रम वर्षभर सातत्याने सुरू असतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही शिक्षकांचं संमेलन घेतो, साहित्य संमेलन घेतो, पुस्तकांची प्रकाशनं करतो. आतापर्यंत 12 परिषदा आम्ही घेतल्या शिक्षणाच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत नामांकित जाणकार तज्ज्ञ मंडळींनी या परिषदांना येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं उत्तम मार्गदर्शन केलं. पुस्तक प्रकाशन असो, दरवर्षी एक शिक्षणाला वाहून घेतलेलं एक चांगलं पुस्तक या ठिकाणी आम्ही तयार करतो. या कट्ट्याच्या माध्यमातून दर 2 महिन्यांनी बैठका होतात आणि मुक्त चर्चा असं हे एक व्यासपीठ आहे, ज्याच्यावर शिक्षणाबद्दलच्या नवीन घडामोडींची माहिती आणि सजग सुजाणपणे लोक करत असतात. या शिक्षण विकास मंचामार्फत नुकताच एक महत्वाकांक्षी कार्यक्रम झाला आणि तो म्हणजे 100 दिवसात 10वी. या वर्षी कोविडमुळे शाळा सुरू झाल्या नाहीत, झाल्या ऑनलाईन शिक्षण झालं तरी ते पुरेसं झालेलं नाही. मुलांमध्ये 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेबद्दल खूप भीती आहे, संभ्रम आहे, पालकांमध्ये आहे. हे सर्व जाणून ओळखून शिक्षण विकास मंचाने आणि मुख्याध्यापक संघाने एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम घेतला आणि एक व्याख्यानमाला आयोजित केली की 10वीच्या परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी. सर्व विषयांवरील मार्गदर्शन राज्यातील उत्तम शिक्षकांनी केलं आणि हा कार्यक्रम सगळ्यांना खूप आवडला आणि आम्ही रोज बघतो की त्याच्यावर दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतच चाललाय. अशा प्रकारचे कार्यक्रम शिक्षण विकास मंच घेत आहे आणि आताच एक नवीन कल्पना पुढे आली की शिक्षणामध्ये इतर देशात काय चाललेलं आहे हे जाणून घ्यायची जशी सगळ्यांना उत्सुकता असते, त्या उत्सुकतेतून आपण माहिती मिळवतच असतो, पण त्याची एक व्याख्यानमाला का करू नये. आणि हा विचार डोळ्यासमोर ठेवून काळपांडे सरांनी सुचवलं की आपण देशोदेशीचे शिक्षण ही एक व्याख्यानमाला सुरू करू. आणि आम्हाला आनंद वाटतो सांगायला की पहिले व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प आपल्या किशोर दरक यांनी त्या दिवशी आपल्या कार्यक्रमात केलं आणि त्याच्यात त्याने कंपॅरेटिव्ह एज्युकेशन काय आहे, त्याचं महत्व काय आहे, देशोदेशीच्या शिक्षणात तिथल्या राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक संदर्भात अशा प्रकारची स्थित्यंतर घडत गेली आणि आपण हे सगळ्यातले समजून घेऊन जेव्हा आपल्या देशात ह्याचा विचार करायला लागतो तर आपल्या देशाच्या संदर्भात आपण कॉपी पेस्ट न करता किंवा जसंच्या तसं उचलून राजकीय इच्छाशक्ती असो किंवा आणखी काही असो त्याच्या जोरावर ते इम्पोज करणं किती चुकीचं आणि धोक्याचं असतं. अशाही काही महत्वाच्या गोष्टींवर त्यांनी आपलं बोट ठेवलं आणि आम्हाला एक कल्पना दिली की या कंपॅरेटिव्ह एज्युकेशनमुळे देशोदेशीच्या शिक्षणांची माहिती घेतल्यामुळे आपल्याला एक मोठी, ज्याला आपण म्हणतो मोठ्या कॅनव्हास किंवा मोठ्या
एक आपली विस्तार आपल्या दृष्टिकोनाचा कसा बदलू शकतो याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की प्राचीन काळामध्ये जे प्रवासी आले इतर देशातून आपल्या देशामध्ये, त्यांनी हा सगळा कंपॅरेटिव्ह एज्युकेशनचाच एक भाग म्हणून आपापल्या भाषेतनं इथले पुस्तक, इथलं साहित्य या सगळ्याचा अभ्यास करून त्यांच्या देशात ते नेलेलं आहे. अशा अनेक गोष्टींची चर्चा त्या दिवशी आपल्या व्यासपीठावर झाली. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत ते श्री आणि हेरंब कुलकर्णी आणि शिरीन कुलकर्णी. त्यांची ओळख आपले काळपांडे सर करूनच देतील. मला आनंद वाटतो सांगायला की शिक्षण विकास मंचाचे ते आमचे नेहमीचे आमच्या हक्काचे सदस्य आहेत. यापूर्वी पुण्यात आणि मुंबईत जी 2 सत्र झाली त्याच्यात त्यांनी आम्हाला फिनलंड देशात नेऊन तिथल्या शिक्षणाबद्दलची सगळी माहिती, इतकी सखोल माहिती त्यांनी दिली की पूर्ण दिवसभर कार्यशाळा त्यांनी घेतली. न थकता न दमता ह्या दोघांनीही, हेरम सरांनी आणि शिरीनताईंनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की लोक भेटले की अजूनही फिनलंडची कार्यशाळा त्यांना आठवत राहते आणि त्याबद्दल लोक बोलत राहतात. या पुढची सूत्र मी काळपांडे सरांना देते. त्यांनी कृपया पुढची या कार्यक्रमामागचं त्यांचे मनातले विचार व्यक्त करावेत आणि परिचय करून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आता बसंतराव यांनी या व्याख्यानमालेचं उद्दिष्ट आहे ते आपल्याला सांगितलेलं आहेच. एक व्याख्यान झालं त्याच्यामध्ये किशोर दरक त्यांनी आपल्याला कंपॅरेटिव्ह एज्युकेशन आणि हा अभ्यास का करायचा, त्याच्या मर्यादा काय आहेत याच्यासह अतिशय सुंदर पद्धतीने विश्लेषण केलं होतं. त्याचंच एक एक्सटेन्शन. हा बाकीच्या व्याख्यानांपेक्षा आजचं व्याख्यान थोडं वेगळं आहे. आधी हेरम कुलकर्णी आणि शिरीन कुलकर्णी दोघांनी सुद्धा इथे भरपूर वेळ म्हणजे 8 तास पूर्ण वेळ प्रत्यक्ष एक वर्कशॉप्सच घेतली होती खरं, आणि खूप आवडली लोकांना. त्याच्यापेक्षा वेगळं असं की इतर या दोन्ही ठिकाणी फिनलंड पासून आपल्याला भारताला काय घेता येईल याच्याबद्दलच ते होतं. यावेळेला फिनलंड जगातल्या वेगवेगळ्या देशांकडून काय शिकलंय, फिनलंडची आत्ताची पद्धती जी शिक्षण पद्धती आहे ती कशी इव्हॉल्व झाली याच्याबद्दल ते सांगणार आहेत. आणि मागच्या वर्षी 25 नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईमध्ये जी परिषद झाली होती त्यावेळेला डॉक्टर मधुरा फडके पहिल्यांदाच भेटले होते. त्यावेळेला मी सांगितलं की आता पुढच्या वेळेला म्हणजे डॉक्टर हेरम कुलकर्णींचं आज झालं, पुढच्या वेळेला डॉक्टर मधुरा बोलतील. आणि मी तो शब्द आता मी पूर्ण केलेला, म्हणजे 2 तारखेला जे व्याख्यान आहे ते डॉक्टर मधुरा फडकेंचं आहे मलेशिया बद्दलचं. मागच्या वेळेचे जे स्पीकर आहेत किशोर दरक ते सुद्धा आज आपल्यामध्ये आहेत. पुढच्या वेळेला जे बोलणार आहेत डॉक्टर मधुरा फडके आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की प्रत्येक देशामधले तिथला व्यवस्थित अनुभव घेतलेले, निरीक्षण केलेले वक्ते आपण जाणीवपूर्वक त्यांची निवड केलेली आहे. आणि आज आपल्यामध्ये डॉक्टर विजय जोशी आलेले आहेत. मागच्या वेळेला विजय जोशी म्हणजे 25 नोव्हेंबरला मागच्या वेळेला मुंबईला आले होते, मागच्या वेळेला एका कार्यक्रमामध्ये होते. त्याच्यामुळे विजय जोशी माझे वर्गमित्र ते स्वित्झर्लंड मध्ये असतात, हे ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये असतात. आणि ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी रस्त्यांचं टिकाऊ रस्ते बांधण्याबद्दल काम केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल त्यांना मिळालेलं आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांना विभूषित केलेलं आहे. आणि म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ते हे 2च भारतीय त्याच्यामध्ये आहे. मला खूप आनंद वाटतो की ते आज आपल्यामध्ये आहेत. आणि आपला फेब्रुवारी एंड पर्यंतचा कार्यक्रम तयार झालेला आहे. आणि मार्च मध्ये ऑस्ट्रेलिया, UK, इतर देश आणि समारोप, कारण केव्हा तरी आपल्याला संपवायला पाहिजे म्हणून मार्च एंडला हा कार्यक्रम आपली व्याख्यानमाला संपेल. तर 6 मार्चला ते बोलणार आहेत आपल्याशी. आपल्या सर्वांचं स्वागत. खूप मोठा परिवार आहे
आणि आपला शिक्षण विकास मंचचा जवळजवळ किमान 15,000 सदस्य आपले आहेत. आणि शक्यतो असं असतं की आपले सदस्य जे आहे म्हणजे आपणच आपल्याला मार्गदर्शन करत असतो खरं म्हणजे आपणच आपल्याकडून शिकत असतो. एक प्रकारचं पीअर लर्निंग हे आहे. खूप मोठी अशी लर्निंग कम्युनिटी आपली आहे. डॉक्टर हेरम कुलकर्णी आणि डॉक्टर शिरीन कुलकर्णी हे सुद्धा या कम्युनिटीचे सदस्य आहेत. डॉक्टर शिरीन कुलकर्णी यांचं शिक्षण शालेय शिक्षण नाशिकला झालं. त्या स्वतः शिक्षक प्रशिक्षक आहेत. फिनलंड आणि भारत यांचा तौलनिक अभ्यास त्यांचा खास करून आहे. आणि भारतीय मूळ शिक्षण पद्धती हा आणखी एक त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. सर्जनशीलता हे शिक्षण व्यवस्थेमधलं अतिशय आवडीचं क्षेत्र आहे. आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये कल्पकतेचा हे त्यांचं सदर अतिशय लोकप्रिय वाचकप्रिय झालेलं होतं. त्या CCE फिनलंड म्हणजे काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत डॉक्टर हेरम कुलकर्णी. ते मागच्या वेळेला मी त्यांचा परिचय करून दिला की म्हणजे पुण्याचे असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल आणखी विशेष प्रयत्न आहे. आणि ते नुमवी मध्ये शिकले म्हणजे बहुतेक हुशार विद्यार्थी नुमवी मध्ये शिकले असतात. तर मागच्या वेळेला मी जसं बोललो की एक मध्यमवर्गीय हुशार विद्यार्थी ज्या पद्धतीने त्याचा सुरुवातीचा प्रवास असतो की एक चांगली शाळा, त्याच्यानंतर सीओईपी मध्ये प्रवेश मिळाला की एकदम पुण्यातल्या लोकांना खूप धन्य झाल्यासारखं होतं. आणि ते म्हणजे ह्या विद्यार्थ्याबद्दल पुढे करिअरची चिंताच नाही. त्यांच्या बाबतीत तसंच घडलं. पुढे नॉर्मली सगळी मुलं जशी अमेरिकेमध्ये जातात ते पण अमेरिकेमध्ये गेले. नंतर मायक्रोसॉफ्ट, नोकिया असा वेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी जॉब करत ते मग अचानक बहुतेक जण अमेरिकेला गेले की अमेरिकेमध्ये शेवटपर्यंत राहतात, तिथेच नागरिकत्व स्वीकारतात आणि तिथेच राहतात. त्यांचा प्रवास मात्र वेगळा घडला. नोकियामध्येच असताना फिनलंडमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं आणि त्यांनी एकदम फील्डच बदललं. एज्युकेशन टेक्नॉलॉजी हा त्यांचा अगदी त्यांचा हातखंडा असला तरी तो तर विषय आहेच आहे त्यांचा. पण त्यांनी फिनलंड आणि भारत यांच्या तौलनिक शिक्षण पद्धतीबद्दल विशेष काम सुरू केलं, सर्जनशीलतेवर काम सुरू केलं. आणि ते आणि शिरीन कुलकर्णी दोघांनी मिळून CCE फिनलंड काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलंड ही संस्था स्थापन केली आणि जगभरामध्ये अनेक देशांना ते सल्ला देतात. भारत त्याच्यामध्ये एक आहे. भारतामध्ये सुद्धा दिल्ली, छत्तीसगड या सरकारांनी त्याचा सल्ला घेतलेला आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक शाळा आणि वेगवेगळ्या संस्था त्यांचा सल्ला घेत असतात. आज या दोघांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि ह्या फिनलंडच्या शिक्षण पद्धतीबद्दल पण वेगळ्या दृष्टीने आज ते बोलणार आहेत. त्यांच्याकरता आपण सगळेच उत्सुक आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आणि डॉक्टर हेरम कुलकर्णी आणि डॉक्टर शिरीन कुलकर्णी या दोघांचे स्वागत करतो. आणि सुरू करावं अशी. नमस्कार. मॅडम, आवाज जरा आता येतो. नमस्कार. प्रथमतः आमच्या दोघांकडूनही मला सगळ्यांचे आभार व्यक्त करावेसे वाटतायत. रॉय मॅडम, सूर्यवंशी सर, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि फादर फिगर असं आपण त्यांना म्हणूया,
आपले काळपांडे सर आणि उपस्थित सगळे गुरुजन, शिक्षक वर्ग, आम्ही आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला नेहमी सहभागी करून घेता कुठल्याही ज्ञानचर्चेमध्ये आणि आम्हाला त्यातून खूप आनंद मिळतो. आणि विशेषतः आजचा जो विषय आहे तो आमच्यासाठी सुद्धा एक छान विषय आहे, कारण की जसं काळपांडे सरांनी सांगितलं किंवा रॉय मॅडमनी सांगितलं, आम्ही आधीच फिनलंड कडून काय शिकता येईल याबद्दल बरेचदा बोललोय. तर आता आजचा जो विषय आहे की फिनलंड जगाकडनं काय शिकला, हा पण आमच्या दृष्टीने सुद्धा खूप मनोरंजक विषय आहे. त्या निमित्ताने खूप वेगवेगळी माहिती आपल्या समोर मांडण्याची आणि अभ्यास करण्याची आम्हालाही संधी मिळाली. तर त्या सगळ्याबद्दल मी आपल्या सर्वांची, आमच्या दोघांतर्फे खूप आभारी आहे. आणि आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. येस, नक्कीच. धन्यवाद सर्वांना परत एकदा. आम्ही बऱ्याच वेळेला, ज्याप्रमाणे आधी प्रस्तावनेत सांगितले त्याप्रमाणे, बऱ्याच वेळेला आम्ही फिनलंडनी जगाने फिनलंडकडनं काय शिकायला पाहिजे किंवा फिनलंडने आतापर्यंत काय केलं, ग्रेटनेस काय, या संदर्भात बोललो. पण या व्याख्यानाचा जो स्पेसिफिक विषय आहे की फिनलंड जगाकडनं काय शिकला, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल किंवा सगळ्यांना वाटत असेल की हे जे काही फिनलंड बद्दल बोललं जात आहे हे फिनलंडनी सगळं स्वतःहूनच तयार केलेलं आहे. तर हे अजिबात असं नाहीये. फिनिश माणसं स्वतः कधी असं क्लेम करत नाही की आमची सिस्टीम ही जगात सर्वश्रेष्ठ आहे, असं कधीही क्लेम करत नाहीत, करू शकत नाहीत. तर याची मूळ संकल्पना कुठे गेली, आपण ह्याच्याकडे जरा बॅकग्राऊंडला जायचा प्रयत्न करूया. आजच्या व्याख्यानाचा विषय त्या 2 पार्टमध्ये आपण महत्वाचा करूया की एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, म्हणजे 1970च्या आधी काय परिस्थिती होती याबद्दल शिरीन, आणि त्याबद्दल त्या माध्यमातून फिनलंड जगाकडनं काय शिकला याबद्दल बोलूया. त्यानंतर 1970 ते आतापर्यंतच्या काळामध्ये फिनलंड जगाकडनं काय काय शिकत, काय काय डेव्हलपमेंट होत गेले याच्या संदर्भात एक विचार करूया. जेव्हा जगाकडनं शिकला असं म्हणतो त्याप्रमाणे जगातनं बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला शिकण्यासारख्या. म्हणजे आपल्याकडेच एक सुंदर उदाहरण आहे गुरुदत्तांचं की मुंगीपासून ते बेडकापर्यंत सगळ्यांपासून तुम्ही काही ना काहीतरी शिकू शकता, असं ते एक अशी एक कथा आहे. मुंगीकडनं 24 गुरु असतात प्रत्येकाला, तर त्या 24 गुरूंकडनं तुम्ही शिकू शकता. त्याप्रमाणे फिनलंडचं वैशिष्ट्य असं की फिनलंड जगातल्या सगळ्यांकडनं शिकला आणि नुसत्या एज्युकेशन मॉडेलमधनं शिकला नाही तर दुसऱ्या डोमेनमधनं पण शिकला. आता काही काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी फक्त एज्युकेशन डोमेनमधनं शिकण्यासारख्या असतात, तर ज्या गोष्टी एज्युकेशन डोमेनमध्ये नाहीत, कुठल्या तरी इंडस्ट्रियल डोमेनमध्ये आहेत, त्या आपण कशा पद्धतीने शिकल्या याचा पण आज आपण उहापोह करूया, त्याच्याबद्दल चर्चा करूया. आज बहुतांशी आम्हाला जे आलेले प्रश्न आहेत ते फिनलंडकडनं आम्ही काय शिकायला पाहिजे अशा पद्धतीचे आहेत. ते आम्ही सेकंड पार्टमध्ये जर वेळ मिळाला तर घेऊया आणि आजच्या विषयाला न्याय द्यायचा आपण प्रयत्न करूया. सो माझ्या मते आजच्या विषयाची सुरुवात करायची असेल तर एक सगळ्यात आपण हा विषय का घेतोय याची बॅकग्राऊंड आपल्याला समजायला पाहिजे. मागच्या शनिवारी याच वेळेला दरक सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने कंपॅरेटिव्ह एज्युकेशन कशाला पाहिजे, त्याचा उद्देश काय, त्याचा एंड गोल काय असायला पाहिजे आणि त्यापासून काय आपण अचीव्ह करू शकतो ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल बोलत असताना पिसा नावाचा शब्द परत परत येत होता, प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. त्याच्याही आधी, पिसाच्या आधी पण कंपॅरेटिव्ह एज्युकेशन हा शब्द अस्तित्वात होता, त्याच्याबद्दलचा अभ्यास होता, पण त्याचं क्वांटिफिकेशन करण्यासाठी म्हणजे त्याला काहीतरी नंबर देणे ही जी संकल्पना आहे ही पिसामुळे मोठ्या प्रमाणात जगामध्ये आली गेली. वास्तविक पाहता सगळ्यांना असं वाटतं, बऱ्याच जणांना असा फिनलंड टॉप वरती आहे त्यामुळे इंग्लंडमधनं किंवा अमेरिकेतनं असा क्लेम होता पूर्वी 2005 पर्यंत की ही सिस्टीम जी सगळी आहे ती कुठेतरी फिनलंडमध्ये किंवा युरोपीय देशांमध्ये सुरू झालेली आहे. तर असं अजिबात नाहीये. त्याच्या मागचं कारण झालं तर ह्याची सुरुवात 1980 साली पिसाची ही रेनॉल्ड रेगन प्रशासनाने अमेरिकेमध्ये सुरू केली. जेव्हा अमेरिकेला स्वतःचे रिफॉर्म्स करायचे होते आणि तेव्हा त्यांना काहीतरी डेटा पाहिजे होता, तेव्हा OECD कंट्रीजला रेनॉल्ड ऍडमिनिस्ट्रेशननी पैसे दिले, फंडिंग दिलं आणि त्यांना 1980 मध्ये हे काम करायला सुरुवात सांगितली. अनफॉर्च्युनेटली ते काम 1980 मध्ये सुरू झालं नाही. 1985 पर्यंत वाट बघितली अमेरिकेने आणि मग फंडिंग बंद केलं. तेव्हा अचानक सगळे जागे झाले आणि मग 1986 साली पहिल्यांदा काहीतरी कॉम्पॅरेटिव्ह स्टडीचं नंबरिंग व्हायला पाहिजे असं सुरू केलं. हे मी सांगतोय का, कारण की ह्या सगळ्या गोष्टीची फिनलंडला किंवा फिनलंडमधल्या कुठल्याही शिक्षकाला एकाही पद्धतीची आयडिया नव्हती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
96 साली पहिल्यांदा जेव्हा याचा प्रोफॉर्मा तयार केला, ड्राफ्ट तयार केला, तेव्हा पण फिनलंडमधल्या एज्युकेशन मिनिस्ट्रीला त्याच्याबद्दल फक्त एक इनपुट द्यायला सांगितलं होतं. तेवढंच फक्त, एवढी उदासीनता फिनलंडमध्ये पिसाबद्दल होती. 2000 साली जेव्हा पहिली टेस्ट घेतली गेली, का 2001 साली त्याचा फायनल त्याचं प्रक्षेपण केलं गेलं, प्रेझेंटेशन केलं गेलं, तेव्हा अचानक तोपर्यंत असं ॲझम्पशन होतं की जर शिक्षण क्षेत्रामध्ये जर कोणी टॉपला असेल तर अमेरिका, USA, ऑस्ट्रेलिया, दीज वेर द कंट्रीज, और जर्मनी, फ्रान्स, दे वेर द कंट्रीज ऑन द टॉप ॲट दॅट टाइम. पण अचानक फिनलंड हा देश वरती आला. तर त्यावेळच्या काळामध्ये फिनलंडमध्ये ह्याच्याबद्दलच किती उत्सुकता होती, तर ही जी बातमी होती ती 5व्या पानावर आली होती आणि एकदाच आली होती छोट्याशा कॉलममध्ये, आणि नंतर ती संपली बातमी. सांगायचं झालं तर फिनलंडला आजही मितीला पिसामध्ये आपण काहीतरी खूप ग्रेट करतोय असं वाटत नाही. त्याचं कारण त्या मागचं असं आहे की फिनलंडला कधीही स्वतःच्या इतर देशांपेक्षा आम्ही ग्रेट असायला पाहिजे असा इथल्या शिक्षण पद्धतीचा उद्देश नाहीये. सो कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये फिनलंडनी जगाकडनं काय घेतलं याचा जर एक सिंगल पहिला पॉइंट असेल तर माझ्या देशासाठी माझ्या मुलांना काय आवश्यक आहे याचा अभ्यास करणं, याचा अनालिसिस करणं, याच्याकरता माझ्या देशाची क्षमता काय आहे. जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो तेव्हा दोन गोष्टींमध्ये कम्पॅरिझन करतो, त्यामध्ये एक माझ्याकडे काही असलेलं आणि इतरांकडे काही असलेलं. तर फिनलंडनी ठरवलं की पहिल्यांदा माझी क्षमता समजून घेऊया, आणि ह्याच्याकरता म्हणून त्यांनी स्वतःची क्षमता समजून घेण्याचा पहिलं प्राधान्य त्यांना दिलं गेलं, त्यांनी दिलं गेलं, त्याकरता मिळालं त्यांना, आणि ते त्यांनी घेतलं, त्याचा वापर केला, आणि मग इतरांशी कम्पॅरिझन करण्यासाठी काय शिकू शकतो असा विचार केला. हा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकार. दुसऱ्या माध्यमातनं जेव्हा कम्पॅरिझन होते तेव्हा कम्पॅरिझन ही फक्त एज्युकेशनल पॅरामीटर्सवर होते असं नाही, तर ती वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर होते. तर त्यातले काही पॅरामीटर्स घ्यायचा प्रयत्न करूया, पण त्याच्याही आधी आपण थोडंसं अजून मागे जाऊया. शिरीन, तू मला सांग की फिनलंडमध्ये ही जी शिकण्याची परिस्थिती होती ती आधीपासून अशीच होती का काही वेगळी होती, त्यामध्ये काही फरक होता, त्यामध्ये हिस्टॉरिकली काही रेफरन्स वेगळे होते का त्यामध्ये काही? हो, अर्थातच. मुळात फिनलंडचं जे स्वातंत्र्य फिनलंड म्हणून जे मिळालं ते 1917 साली मिळालं रशियाकडून. त्याच्या आधी 100 वर्ष रशियाच्या रूलच्या अंडर फिनलंड होतं, म्हणजे, आणि त्याही पूर्वी 600 वर्ष आधी फिनलंड हा स्वीडनचा भाग होता. त्यामुळे त्यावेळेला फिनलंडची वेगळी अशी एज्युकेशन सिस्टीम नव्हती. पण ज्या वेळेला रशियाच्या नेतृत्वाच्या खाली फिनलंड होता आणि ज्या वेळेला असं ठरलं की आता फिनलंडला स्वातंत्र्य मिळणार आहे 1917 मध्ये, त्यावेळेला जे फिनिश राज्यकर्ते त्यावेळेचे होते रशियन रूलच्या अंडर असलेले, त्यांनी असा विचार केला की आता जर आपल्याला फिनलंडमध्ये त्यांची स्वतंत्र एक राज्य जर तयार होणार आहे, देश जर तयार होणार आहे, तर त्यांची स्वतंत्र एज्युकेशन सिस्टीम असायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी डायरेक्टली रशियन एज्युकेशन सिस्टीम इथे वापरायची असं ठरवलं नाही, तर त्यांनी असा विचार केला की माझ्या देशासाठी काय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मला काय करता येईल हे कसं ठरवायचं. तर मला वाटतं की जेव्हा आपण कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन बद्दल बोलत असतो आणि विशेषतः आजचा जो विषय, तर फिनलंड जगाकडून काय शिकला, तर ह्याच्यामध्ये हेही महत्वाचं असतं की जसं काय करावं हे आपण शिकतो, तसं काय करू नये हे पण आपण शिकतो. तर मला वाटतं की फिनलंडनी पण तेच धोरण अवलंबलं की सगळ्या देशांची जे प्रसिद्ध देश आहेत त्याचा दौरा करून त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे दोन्ही ठरवलं, आणि मग काय घ्यायचं ते ठरवून त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण केली. आता उदाहरणार्थ उनो सिग्नाउस ही जी व्यक्ती आहे ती फिनलंडची, त्यांना फादर ऑफ फिनिश एज्युकेशन असं म्हटलं जातं. तर आता त्याच्यामध्ये स्लाइड नंबर 28, तर उनो सिग्नाउस जो होता, तर त्याचं जर आपण काम बघितलं तर तो ऍक्च्युली ही वॉज अ क्लर्जीमॅन, म्हणजे चर्च मधला फादर होता असं म्हणू शकतो, आणि आणि तो एज्युकेशनिस्ट पण होता. तुम्हाला त्याचं आता चित्र दिसत असेल स्क्रीनवरती. तर तो एज्युकेशनिस्ट पण होता. तर त्याची नियुक्ती करण्यात आली या कामी की तू वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून मग त्याप्रमाणे तुझे सजेशन्स आम्हाला दे. तर त्याप्रमाणे त्यांनी त्याचा दौरा सुरू केला, आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा 1880s असं आपण म्हणू शकतो, त्या काळामध्ये त्यावेळेला जर्मनी, ऑस्ट्रिया, इथे स्वित्झर्लंड, इथे शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग होत होते, आणि ह्याची माहिती उनोला होती. तर तो त्या देशांमध्ये गेला, आणि त्या देशांमध्ये त्यांनी मेनली फ्रेडरिक फ्रोबेल आणि पेस्थॉलॉजी यांचं त्यांनी काम बघितलं.
आणि मग त्याच्यातून त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, माझ्या देशासाठी या कामामधल्या या गोष्टी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ फ्रेडरिक फ्रॉबेल कडनं तो हे शिकला की प्ले इज ऍट द सेंटर फॉर लर्निंग. म्हणजे लर्निंग थ्रू प्ले ही जी कन्सेप्ट आता फिनलंडच्या एज्युकेशन सिस्टीमच्या सेंटरला आहे, विशेषतः अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनच्या संदर्भामध्ये. तर त्याचं जे मूळ आहे ते या प्रवासामध्ये आहे की फ्रेडरिक फ्रॉबेल कडनं त्यांनी जे घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे फिनलंडमध्ये जी खूप मोठ्या प्रमाणावरती अजूनही वापरली जाते ती म्हणजे इक्विलिब्रियम ऑफ 3H, म्हणजे हार्ट, हँड्स अँड हार्ट. तर हे जे आहे, पुढची स्लाइड, हे जे आहे ते तो पेस्थॉलॉजीकडनं त्यांनी शिकला. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी पेस्थॉलॉजीकडनं घेतली ती म्हणजे मुलांना इंडिव्हिज्युअली शिकवण्याच्या ऐवजी, म्हणजे ट्युटर ठेवून शिकवण्याची पद्धत होती त्या काळी फिनलंडमध्ये सुद्धा, तर त्याच्याऐवजी शाळा तयार करून बऱ्याच मुलांना एकत्र शिकवणं हे जास्त फायदेशीर आहे असं त्याला त्याच्यातनं कळलं. आणि म्हणून त्यांनी ते पण रेकमेंडेशन दिलं. आणि जर आता आपण आणखीन एकातलं त्याचं जर बघितलं की टीचर ट्रेनिंग, हे त्यांनी पेस्थॉलॉजी आणि फ्रोबेल, विशेषतः पेस्थॉलॉजीच्या ज्या शाळा होत्या त्याच्यामध्ये त्यांनी हे बघितलं की पेस्थॉलॉजी कशा प्रकारे मुलांना हँडल करतोय आणि कशा प्रकारे त्याला टीचर्स पण तयार करावे लागतात. तर ते त्यांनी बघितलं आणि त्याच्यातून त्याला टीचर ट्रेनिंग या गोष्टीचं महत्व जास्त कळलं. आणि म्हणून आज आपण जे बघतो की फिनलंड एज्युकेशन सिस्टीमचं जे एक महत्वाचा पिलर ऑफ द सिस्टीम म्हणता येईल एज्युकेशन सिस्टीम, ते आहे इथलं टीचर ट्रेनिंग. आणि त्याची सुरुवात कुठेतरी उनो सिग्नॉसच्या त्या प्रपोजल मधनं झाली. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट उनो सिग्नॉसनी केली ती म्हणजे की त्यांनी जे हँडीक्राफ्ट हा जो विषय असतो त्या विषयाचं महत्व त्यांनी स्वीडनमध्ये बघितलं की कशा प्रकारे तो विषय घेतला जातो आणि कशा प्रकारे तो शिकवला जातो तिथल्या सगळ्या. त्यावेळेला ते फक्त पुरुषांना शिकवायची पद्धत होती, त्यामुळे तेव्हा ते पुरुषांना शिक्षण दिलं जायचं. पण उनो सिग्नॉसनी असं सांगितलं फिनलंडला की आपल्याला जर आपल्या देशातली मुलगे मुली या सगळ्यांचा जर योग्य पद्धतीने त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करायची असेल तर हा विषय आपण आपल्या मुख्य शिक्षणाचा विषय भाग म्हणून आणला पाहिजे. सो इट इज नॉट अ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बट इट हॅज टू बी द पार्ट ऑफ मेन एज्युकेशन. आणि माझ्या मते हा खूप क्रांतिकारी विचार होता जो त्यांनी आणला. आणि फिनलंड हा जगातला पहिला आणि एकमेव देश असा आहे की ज्यांनी या गोष्टीचा उपयोग सुरू केला ऍज अ एज्युकेशन सब्जेक्ट, हँडीक्राफ्ट हा विषय अशा पद्धतीने त्यांनी आणला. आणि मला वाटतं की हे सगळे बदल जे आणले त्यावेळेला त्यांनी जे सुचवले त्याचा एक खूप दूरगामी परिणाम फिनलंडच्या एज्युकेशन सिस्टीमवर झाला. आणि जसं आपण बघितलं की तो इतक्या त्या देशांमध्ये फिरून आला, म्हणून त्यांनी असं नाही म्हणलं की आपण जर्मन एज्युकेशन सिस्टीम वापरूया आपल्या देशामध्ये किंवा आपण स्वित्झर्लंडची एज्युकेशन सिस्टीम वापरूया आपल्या देशामध्ये, असं न करता त्या देशातलं काय काय चांगलंय किंवा स्वीडनची वापरूया असं पण नाही म्हणलं. त्यांनी 3 देशांमधून 3 चांगल्या गोष्टी घेतल्या आणि त्या फिनिश पद्धतीमध्ये आणल्या आणि त्या पद्धतीने आता त्या वापरल्या जातात. आता याच्या मागचं म्हणजे तू ज्याप्रमाणे म्हणालीस त्याप्रमाणे जेव्हा फिनिश ऍडमिनिस्ट्रेशननी 1917च्या आसपास स्वतंत्र होत असताना जगातलं बघितलं तेव्हा त्यांना हे पण कळलं की स्वतःच्यात काय स्ट्रॉंग पॉईंट असायला पाहिजेत आणि स्वतःचे प्रॉब्लेम्स काय आहेत. तर इथली सिस्टीम वाईज जर आज बघितली तर शाळांचं वैशिष्ट्य काय की भारतामधल्या शाळांचं वैशिष्ट्य काय, तर भारतामध्ये आपण खूप भाग्यवान आहोत की भारतामध्ये उत्तम फॅमिली प्रोसेसेस आहेत, उत्तम कुटुंब व्यवस्था आहे. त्या मानानं युरोपमध्ये किंवा त्यातल्या त्यात नॉर्दर्न युरोपमध्ये स्कॅन्डिनेव्हियामध्ये ही पर्सनल डेव्हलपमेंट, इंडिव्हिज्युअलिस्टिक थिंकिंग म्हणतात ज्याला, ते खूप जास्त आहे. त्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या आईवडिलांनी घेण्याच्या पेक्षा स्टेट जास्त घेतं, राज्य सरकार किंवा नेशन जास्त घेतं. त्याच्यामुळे मला जेव्हा एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी वाईज माझे आई वडील कदाचित हे असतील तिथं महत्वाचे, बट इन द एंड माझी पेन्शन, माझं हेल्थकेअर, माझं एज्युकेशन हे सगळं बघायला स्टेट रिस्पॉन्सिबल असतं. त्यामुळे इथल्या शाळांची जबाबदारी जास्त वाढते. हे जेव्हा थिंकिंग स्टाईल डेव्हलप व्हायला सुरुवात झाली तेव्हा इथल्या शिक्षण व्यवस्थेला याच्याबद्दलचा विचार करणं भाग पडलं की इंडिव्हिज्युअलिस्टिक थिंकिंगमुळे जे जे तोटे किंवा फायदे असणार आहेत त्या फायद्यांमुळे आपली शिक्षण व्यवस्था, आपली स्कूलिंग सिस्टीम ही तेवढी सक्षम असायला पाहिजे. त्यामुळे माझं तर म्हणणं इथं आलं माझं उलटं झालं.
इथल्या शाळा ग्रेट आहेत यात काहीच आश्चर्य नाहीये, कारण की इथं शाळा ग्रेट असणं अपेक्षितच आहे, अदरवाईज हु विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. हा त्यातला एक महत्वाचा पार्ट. बरोबर. ती दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा अशा पद्धतीची सिस्टीमवर जबाबदारी येते तेव्हा त्या सगळ्या संस्थेला फक्त एक शाळा चांगली करून चांगला उपयोग होणार नाहीये. त्याच्याऐवजी मी स्टॉप करतो, त्या एक शाळा चांगली करून उपयोगाचं नाहीये, तर त्याच्यामध्ये माझ्या प्रत्येक नागरिकाला, आपण असं म्हणू शकत नाही की माझा एक मुलगा फक्त हुशार होऊ द्या आणि बाकी सगळे असुरत असेल. ती जबाबदारी इथं स्टेटने घेतलेली आहे, जी पालकांची घ्यायची ती. त्यामुळे सगळ्या शाळा चांगल्या असायला पाहिजेत, सगळ्याच विद्यार्थ्यांना इक्विटी बेस्ड आवश्यक त्या पद्धतीनं सगळ्यांना चांगली शिक्षणाची तजवीज व्हायला पाहिजे, हेल्थकेअर चांगलं असायला पाहिजे. आणि त्याकरता म्हणून इथल्या एकूण सरकारचा जो एक प्रिन्सिपल आहे ते इक्विटी बेस्ड आहे. म्हणजे जेव्हा कंपॅरिझन होते तेव्हा असं होतं की जिकडं इक्विटी जास्त आहे तिकडं कदाचित माणसांना जे आपल्याकडे असलेले जे मूलभूत स्त्रोत आहेत, म्हणजे त्याला म्हणतात आपण त्याला व्हॉट काइंड ऑफ, की माझ्याकडे नंबर ऑफ फंड्स कमी आहेत, तर ते फंड्स मला जर वाटायचे असतील तर मी त्यातले चांगलं जे आहे तिकडे जास्ती फंड्स देईन. तर ह्याच्याऐवजी फिनलंडमध्ये उलट थिंकिंग आहे पूर्णपणे. ज्या शाळा लेस परफॉर्मिंग आहेत त्यांना जास्त फंडिंग असतं, कमी परफॉर्मिंग आहेत कमी परफॉर्मिंग आहेत त्यांना जास्त फंडिंग असतं, जास्त परफॉर्मिंग आहेत त्यांना जास्त फंडिंग द्यायची गरज नाहीये, बिकॉज दे आर ऑलरेडी डुईंग गुड. सो हे इक्विटी बेस्ड सोल्युशन जे आहे, नॉट इक्वॅलिटी बेस्ड. इक्विटी आणि इक्वॅलिटी मध्ये जो फरक आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तो जो फरक आहे, ही थिंकिंग मॉडेल हे फिनलंडनी सोशलिस्ट थिंकिंग मधनं घेतलं. त्याच्याकरता त्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार झाला आणि आजही मिथिला त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. सो दॅट इज अ स्टार्टिंग पॉईंट. आपण आता परत जरा मुळाकडे यायचा प्रयत्न करूया, की ज्या पद्धतीनं जे आता हिस्ट्री आपल्याला कळली की कशा पद्धतीनं हिस्ट्री डेव्हलप होत गेली आहे, पण त्या हिस्ट्री बरोबर काही मिथ्स आहेत, काही थोडक्यात म्हणजे काही काय म्हणतात गैरसमज आहेत, काही फॅक्ट्स आहेत. आणि आम्हाला हे सापडले कसे ह्याच्याबद्दल आम्ही सांगतो. आम्ही इथं फिनलंडमध्ये काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या मार्फत आम्ही इथं एज्युकेशन टूर्स करतो, एज्युकेशन व्हिजिट्स करतो. त्याला आतापर्यंत 2013 सालापासून आतापर्यंत गेल्या 7 वर्षांमध्ये आमच्याकडे जवळपास 2,500 पेक्षा जास्त शिक्षक, प्रिन्सिपल्स आणि काही गव्हर्नमेंटचे एज्युकेशन मिनिस्टर्स, इन्क्लुडिंग महाराष्ट्रामधनं, दिल्लीमधनं, छत्तीसगडमधले एज्युकेशन मिनिस्टर, दिल्लीतले मनीषजी, हे सगळे आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. या सगळ्यातनं जेव्हा आम्हाला जाणवलं, जेव्हा कुठलीही व्यक्ती आमच्याकडे येते तेव्हा त्याच्यातनं जे प्रश्न विचारले जातात ह्याच्यातनं आम्हाला त्या एज्युकेशन मॉडेलचा गोल कळतो. एज्युकेशन प्रोसेसचा गोल हा महत्वाचा आहे, कारण की त्याच्यावर आधारित तुमचे जे एज्युकेशन मिनिस्टर असतात किंवा जे तुमचे प्राईम मिनिस्टर असतात किंवा जे तुमचे तिकडचे जे महत्वाची माणसं असतात ते त्याचा निर्णय घेत असतात. याच्याकरता म्हणून आता फिनलंड मधले जे एज्युकेशन लिडर्स होते 1970 साली, त्यांची थिंकिंग प्रोसेस काय होती, त्यांनी जगाकडनं काय शिकलं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याकरता या कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये त्यांनी विचार केला की जेव्हा कम्पॅरिझन करायचं माझ्याबद्दल काय माहिती आहे, त्याच्याकरता ग्रँड नॅरेटिव्ह कुठला असायला पाहिजे, त्याच्याकरता विचार प्रोसेस कशी असायला पाहिजे, हा त्यांनी अभ्यास करायचा प्रयत्न केला. आणि इथं आम्ही जेव्हा विचार करतो, जेव्हा आज आम्ही बोलतोय, तेव्हा आम्ही इथल्या शिक्षण पद्धतीचे नुसते अभ्यासक नाही आहेत, तर आम्ही इथल्या शिक्षण पद्धतीचे कस्टमर पण आहोत, कारण की आमची मुलं या शाळांमध्ये जातात. त्यामुळे वी कांट जस्ट ब्लफ अबाउट इट, कारण की जे खरं आहे ते खरं सांगायला पाहिजे, जे वाईट आहे ते वाईट सांगायला पाहिजे. यातली वाईट गोष्ट एवढीच आहे म्हणायची झाली तर इथं इंडिव्हिज्युअलिस्टिक थिंकिंग जास्त असल्यामुळे फॅमिलीने जर काही केलं नाही इथल्या ज्या प्रोसेसमध्ये, कारण की इथं सिंगल फादर, सिंगल मदर, स्टेप फादर अशा कॉन्सेप्ट बऱ्याच अवेलेबल आहेत, या कदाचित तुम्हाला माहिती असेल त्याबद्दलच्या. पण इथं ते आम्हाला आमच्या मुलांबरोबर जी बाकीची मुलं आहेत त्यांच्यावरती ऍक्च्युअली बघायला मिळतं. इट इज नॉट कुठल्या ऐकिवातल्या ज्या अशा असतात गोष्टी अशा नाहीत, तर आमच्या इथं त्या प्रत्यक्षात बघायला मिळतात. त्यामुळे त्या शासनाची जबाबदारी वाढते आणि हा त्यातला एक महत्वाचा पार्ट. सो माझ्या मते आता ही जी बॅकग्राऊंड आपली क्लिअर झाली की त्यामुळे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मधनं कुठनं काय घ्यायचं हे फिनलंडनी कशा पद्धतीने शिकलं, त्या माध्यमातून काही गोष्टी प्रॅक्टिकल शाळांमध्ये इथल्या शाळांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी आणि इथल्या शिक्षकांनी काही गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला. त्यातली एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फिनलंडमधल्या प्रत्येक शाळेमध्ये ब्रेक्स असतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे जर तुम्ही टाइम टेबल बघितलं तर ते असं असतं की शाळा सकाळी 8:15 सुरू झाली
तर 8:15 ते 9 पर्यंत एक लेक्चर असतं आणि 9 वाजता लगेच सुट्टी होते. 9 ते 9:15, 9:15 ते 9:10 अजून एक लेक्चर असतं आणि परत एक मोठी सुट्टी असते, परत एक 45 मिनिटं लेक्चर आणि परत 15 मिनिटाचा ब्रेक. सो हा जो ब्रेक आहे याबद्दल काय सांगशील शिरीन तू? या ब्रेक बद्दल इथे जे संशोधन झालं ते अशा प्रकारचं होतं की ज्याला आपण स्पेस्ड लर्निंग असं म्हणतो. ही कन्सेप्ट इथे वापरली जाते की त्यामध्ये असं लक्षात आलं की मुलं जेव्हा कंटिन्युअस शिकत राहतात, एकामागोमाग एक गोष्टींचा त्यांच्यावरती मारा होत राहतो. आपल्याकडे पण जसं की 35 मिनिटांनी किंवा 40 मिनिटांनी 1 तास संपतो, मग पुढचे शिक्षक येतात, ते पुढचं शिकवतात, मग परत तो संपला की पुढचे शिक्षक येतात, पुढचं शिकवतात. त्यामुळे पहिले किमान 4 तास मुलं कुठलाही त्यांना ब्रेक मिळत नाही आणि नंतर एक 20 मिनिटाची किंवा 25 मिनिटाची एक मधली सुट्टी मिळते आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांची पुढचे 4 तास पुन्हा सलग असतात. तर यामध्ये आपल्या सगळ्यांचाच अनुभव असा असेल की पहिले 4 तास मुलांचं ठीक असतं, त्यातल्या त्यात जरा लक्ष असतं, पण मधल्या सुट्टीनंतर जेव्हा सलग पुढचे 4 तास येतात त्यावेळेला मुलं थोडीशी थकलेली असतात, कंटाळलेली असतात, त्यांचं लक्ष लागत नाही अभ्यासात. आता ह्याच्यावरती फिनलंडनी असा उपाय शोधला की ज्याला स्पेस लर्निंग म्हणतात, की जेव्हा मुलांना रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये ब्रेक मिळतात, दर 45 मिनिटांनी 15 मिनिटाचा ब्रेक, तर त्याचा फायदा असा असतो की त्या ब्रेकमध्ये मुलांनी बाहेर जाऊन खेळणं अपेक्षित असतं. तुम्हाला फिनलंडचं आता साधारण हवामान माहिती आहे की इथे किती थंडी असते आणि थंडी असल्यामुळे इमारती जास्तीत जास्त बंदिस्त असतात. आता तुम्हाला आमच्या मागे सुद्धा दिसत असेल की काचेची खिडकी आहे मोठी, तावदान आहे, पण ते उघडता येत नाही. त्यामुळे मला जर शुद्ध हवा घ्यायची आहे किंवा मला ऑक्सिजन पाहिजे तर मला आय नीड टू गो आउट, मगच मला ते मिळू शकतं. आणि तुम्हाला हेही माहिती आहे आपल्याला की मेंदू संशोधन असं सांगतं की जेव्हा तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो त्याच वेळेला तुमचा मेंदू जास्तीत जास्त शिकण्याचं जे काम आहे, की जे एक अवघड काम मानलं जातं मेंदूच्या दृष्टीने, ते तो तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा ऑक्सिजन असतो. तर त्यासाठी म्हणून ही पद्धत फिनलंडमध्ये जास्तीत जास्त वापरली गेली की ज्याच्यामध्ये ब्रेक दिले जातात आणि मुलं बाहेर जातात. दुसरं त्याच्यामधली गोष्ट अशी होते की बाहेर जाऊन मुलांनी हालचाल केल्यामुळे आणि त्यांनी खेळल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल जे रक्ताभिसरण असतं ते चांगल्या पद्धतीने होतं, त्यांची एनर्जी व्हेंट आउट होते, ते फ्रेश होतात आणि मग परत आल्यावरती त्यांना जेव्हा पुन्हा कुठला नवीन विषय शिकायचा आहे तेव्हा त्यांचं लक्ष त्याच्याकडे जास्त लागतं. आता हे जे इकडे एक टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की शाळा सकाळी 9 ते सोमवारची शाळा सकाळी 9 वाजता सुरू झाली आणि 9 ते 10 इथे मॅथमॅटिक्स असं जरी लिहिलेलं असलं तरी प्रत्यक्षात 9 ते 9:45 मॅथमॅटिक्स असतं, 9:45 ते 10 हा ब्रेक असतो आणि मग त्याच्या पुढे 10 ते 11 फिनिशच्या ऐवजी 10 ते 11:45 10 ते 10:45 फिनिश असतं आणि 8चा जो तास असतो तो 11:15 सुरू होतो. तर हा जो अर्धा तास असतो त्याच्यामध्ये मुलं जेवणाचा ब्रेक मुलांचा होतो आणि मग पुन्हा जेव्हा 12 वाजता 8 संपतं त्यावेळेला पुन्हा एक 15 मिनिटाची सुट्टी आणि मग 12:15 ते 1 इंग्लिश, अशा पद्धतीने असतं. आता हे टाइम टेबल नसता जरी दाखवलं तरी आम्हाला माहिती की तुमच्या मनात अनेक प्रश्न याच्याबद्दलचे निर्माण होणार आहेत, पण त्या प्रश्नांची चर्चा करण्याकरता आपण वेगळ्या सेटिंग मध्ये भेटू, वेगळ्या ट्रेनिंग मध्ये भेटू. पण सांगायचा उद्देश हा आहे की हे जे ब्रेन ब्रेक्स आहेत ही गोष्ट एक फिनलंड पण जगाकडनं शिकला आणि जग पण फिनलंडकडनं शिकतं. आणि याच्यामध्ये फिनलंड जगाकडनं काय शिकायचं नाही हे शिकला. कारण की फिनलंडची जे आधीची जी टीम होती लिडरशिपची 1980 सालाच्या वेळची, ते जेव्हा जगात फिरले तेव्हा त्यांना कळलं की अरे हे जे सिस्टीम आहे ते इंडस्ट्रियलाइज थिंकिंगची मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आपण बॅच काढल्याप्रमाणे आपण मुलांना बाहेर काढतोय. त्यामुळे त्या बॅच काढण्यामध्ये मुलांना ज्या पद्धतीनं फॅक्टरीमध्ये सगळेजण एकदम येतात आणि फॅक्टरीमधून सगळे बाहेर पडतात, त्याप्रमाणे शाळा पण सगळ्यांच्या एकदम भरतात आणि शाळा पण सगळ्यांच्या एकदम सुटतात आणि ह्याच्यामध्ये त्यांना 2च ब्रेक मिळत आहेत. तर हे आपण अवॉइड करायला पाहिजे. हे इंग्लंडमधनं इंडस्ट्रियल थिंकिंगच्या मॉडेलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडकडनं फिनलंड शिकला की जगाकडनं काय शिकायचं नाही, प्रत्येक गोष्ट घेतलेली कॉपी पेस्ट करायची नाही. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही कॉपी पेस्ट करताना जर काही करायचं नाही तर त्याचं लॉजिक स्वतःच्या आत तुम्ही हुडकायला पाहिजे. हे महत्वाचं फिनलंड शिकला आणि फिनलंडकडनं पण सगळ्यांनीच ते शिकायला पाहिजे. हा त्यातला पार्ट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे ह्यामध्ये, जर तुम्ही हे सगळं टाइम टेबल बघितलं असेल तर त्यातले तुम्ही जर तिथले सब्जेक्ट बघितले इयत्ता 10वी पर्यंतचे, त्यातले 60% सब्जेक्ट हे वुडवर्क, एथिक्स, लँग्वेजेस किंवा आर्ट, म्युझिक
या संदर्भातले सब्जेक्ट आहेत. इव्हन रिलिजन सब्जेक्ट आहे. इथं रिलिजन हा सब्जेक्ट शिकवला जातो प्रॉपर. युरोपमध्ये सगळीकडे शिकवला जातो. त्याबद्दल इथं कोणाला असं काही वाटत नाही की रिलिजन शिकवायचं याचा अर्थ तुम्ही सेक्युलर नाही आहात, असं काही नाहीये. इथं सेक्युलर स्टेट्स सुद्धा इथले इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट रिलिजन शिकवतात त्या गोष्टीतनं. ते आता ह्याच्या मागचं लॉजिक असं आहे, ह्याच्या मागचं कारण एक महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की फिनलंडमध्ये दर 10 वर्षांनी इथं एक अनालिसिस होतं. ज्याप्रमाणे आपल्या इथं सेन्सस होतो, सेन्सस पॉप्युलेशन होतं, त्याप्रमाणे इथं फ्युचर स्किल्सचा सेन्सस होतो की 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी आणि 100 वर्षांनी फिनलंडला कुठल्या पद्धतीची स्किल्स आवश्यक आहेत याच्याबद्दलचा अभ्यास होतो. आणि हा अभ्यास होत असताना ह्याकरता इथं एक डिपार्टमेंट ऑफ फ्युचर आहे, मिनिस्ट्री ऑफ फ्युचर म्हणतात त्याला, की डिपार्टमेंट ऑफ फ्युचर एज्युकेशनच्या अंडर. ते अशा पद्धतीचा अभ्यास करत असतात आणि त्या पद्धतीच्या इनपुट्स ते प्रत्येक डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करतात. असं जेव्हा अनालिसिस करत असताना जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला कशा पद्धतीची माणसं आवश्यक आहेत हे जेव्हा त्यांनी बघायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एक अनालिसिस मिळालं. सो 2011 साली झालेल्या अनालिसिस त्यांना कळलं की आपल्या इथल्या मुलांना, आपल्या इथल्या फ्युचर एम्प्लॉयर्सला त्यांनी एक 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 सर्वे घेतला. सर्वेमध्ये टॉप 100 कंपनीचे सीईओ होते. त्यांना विचारतो तुम्हाला कुठल्या पद्धतीचे एम्प्लॉई फ्युचरमध्ये पाहिजेत. सो त्यांनी दिलेली उत्तर ही आहेत. ते म्हणाले की आम्हाला, नोकियाच्या सीईओला विचारलं, ते म्हणाले की इवन इफ वी गेट सम एम्प्लॉई हु डोंट नो मॅथमॅटिक्स, हु डोंट नो अबाउट इलेक्ट्रॉनिक्स, वी कॅन टीच हिम और हर विदिन 1 year. That's not a problem. But he don't know how to be active or he don't know how to be creative. Then we can't teach him. So this is the job of a school to teach this part. थोडक्यात म्हणजे आम्ही त्यांना एखादा सब्जेक्ट पाहिजे असेल तर तो शिकवणं सोपं आहे आम्हाला, पण हे जे क्रिटिकल थिंकिंग, अनालिसिस स्किल्स, इंटरॅक्टिव्ह थिंकिंग, हे जे स्किल्स आहेत हे शिकवणं आम्हाला अवघड आहे. आता याच्या मागचं अजून एक कारण सांगतो. आता नाऊ कम बॅक टू द सेम सब्जेक्ट्स, की फिनलंडमध्ये वेगवेगळे कुठले सब्जेक्ट शिकवतात. याच्याकरता 1995 ते 2000 या शाळामध्ये, ह्या टाइममध्ये फिनलंडमध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग चाललं होतं. त्या कॉस्ट कटिंगमध्ये इंडस्ट्रीमधनं एक असा विचार आला सगळीकडनं की चला हे सगळे सब्जेक्ट्स आहेत ना, म्युझिक हे वगैरे सगळे काढून टाका. आता ह्या पुढच्या काळामध्ये जग वेगळीकडं फक्त टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे. So let's move this music, crafts and let's concentrate on mathematics, science, chemistry, physics याच्यावरती करूया. फिनिश एज्युकेशन मॉडेलमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्यापैकी एज्युकेशन जी मिनिस्ट्री असते ती लिस्ट इम्पॉर्टंट असते. मी परत सांगतो, एज्युकेशन मिनिस्ट्री लिस्ट इम्पॉर्टंट असते. द मोस्ट इम्पॉर्टंट इज नॅशनल एजन्सी फॉर एज्युकेशन. आणि त्याच्यामध्ये पण जी विद्यापीठं असतात त्याच्यातले जे प्रोफेसर्स असतात ते सर्वात जास्त महत्वाचे असतात. दे हॅव हायेस्ट से इन दॅट पार्ट. तर हे करत असताना जेव्हा असं एक युद्ध चाललं होतं, त्यामध्ये म्हणजे व्हर्बल चाललं होतं की आता ह्याच्यातनं एज्युकेशन मधनं बाहेर पडायचं या सब्जेक्ट्सनी का काय, तेव्हा अचानक 2001 सालामध्ये फिनलंडचा नंबर टॉपमध्ये आला. आणि तेव्हा माणसांना कळलं की ह्या सगळ्याचं एक रहस्य त्यामध्ये आहे. कारण की आपल्या इथं हे जे वुडवर्क किंवा कार्पेंट्री त्याला म्हणतात, किंवा एथिक्स किंवा म्युझिक, हे सब्जेक्ट सर्वात जास्त आहेत आणि ह्याच्यामुळे आपण पिसा रँकिंगमध्ये टॉपवरती आहोत. आणि ते डिस्कशन बंद झालं. पण तरी सुद्धा हे मधले 5 वर्ष आहेत. ह्या मधल्या 5 वर्षांमध्ये एज्युकेशन मॉडेलला ती गोष्ट थोपून देणार नाही. हे कशामुळे झालं? ते फक्त त्यांनी स्वतःची स्ट्रेंथ ओळखली. माझ्या सिस्टीम मधले प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याला कुठलं मला सोल्युशन काढता येईल, आणि म्हणून त्यांनी हा विचार केला. लेट सी आता फिनलंडच्या जे एकूण पद्धतीमध्ये कुठल्या पद्धतीचे सब्जेक्ट्स ते वापरतात. तुम्ही जर बघितलं, आमची पुढची स्लाइड जर तुम्हाला बघितली, इयत्ता 1ली ते 9वी हे टॉपला 1 to 9 दिसत आहे. आणि जर तुम्ही सब्जेक्ट वाईज बघितले तर जवळपास 62 आवर्स, म्हणजे इफ यू सी 1/3 म्हणजे एकूण सब्जेक्ट जेवढे तुम्ही शिकवा त्यातल्या 1/3 हे फक्त आर्टिस्टिक्स अँड प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स. त्यामध्ये म्युझिक, व्हिज्युअल आर्ट्स, क्राफ्ट, फिजिकल एज्युकेशन, होम इकॉनॉमिक्स, रिलिजन अँड एथिक्स हे सब्जेक्ट्स ह्याच्यामध्ये येतात. हे सांगायचा उद्देश असा आहे त्यामध्ये की फिनलंडला जेव्हा कळलं की जेव्हा जग हे एका बाजूनी खूप इंडस्ट्रियलायझेशनकडे चाललेलं आहे, तेव्हा 1970 सालापर्यंत जे आपण प्रॉब्लेम्स निर्माण केलेले आहेत त्याला उत्तर देत असताना तेच प्रॉब्लेम आपण रिपीट केले
तर आपल्याला सोल्युशन मिळणार नाहीये. नाव हिअर इट्स कम्स की जगाकडनं फिनलंड काय शिकला ते म्हणजे 1970 साली फिनलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक स्लोडाऊन आला. तो जगात आला सगळीकडं. त्याला म्हणतात सेकंड डिप्रेशन वेव्ह म्हणतात त्याला ऍक्च्युली. त्यामुळे तो जेव्हा ती वेव्ह आली तेव्हा जगातली स्टॉक मार्केट खाली पडली. त्याचा इम्पॅक्ट फिनलंड सारख्या छोट्या देशांवरती पहिल्यांदा आला. आणि जेव्हा त्याच्याबद्दल सोल्युशन काढायचं झालं तर ते सोल्युशन काढण्यासाठी फिनलंडनी ठरवलं की आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम जे आले ते आले कारण की आपल्या इंडस्ट्रियल वे ऑफ थिंकिंगमुळे आलेले आहेत. ते जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला वी हॅव टू टर्न आवर इंडस्ट्रियल मॉडेल ऑर इव्हन जी आपली ॲग्रिकल्चरल मॉडेल आहे ते जाऊन आपल्या सगळ्या स्किल्सचा वापर करण्यासाठी. आपल्याकडे कुठलंही खनिज नाहीये, आपल्याकडे कुठली साधन संपत्ती नाहीये, आपल्याकडे गोल्ड माइन्स नाहीयेत, आपल्याकडे कोल माइन्स नाहीयेत. तर मग आपल्याकडे काय आहेत? आपल्याकडे एक मोठी माइन आहे ते म्हणजे माणसांचं स्किल. सो ह्युमन स्किल वापरण्यासाठी काय करायला पाहिजे? सो त्याच्याकरता एक टर्म कॉईल केली सोशल कॅपिटल. सोशल कॅपिटल, हाऊ टू यूज सोशल कॅपिटल हे फिनलंडला कळलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आमच्या देशातल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला स्किल असायला पाहिजे आणि ते स्किल हे शाळेतनं द्यायला पाहिजे. आणि ते शाळेतनं असण्यासाठी हे सब्जेक्ट जे आहेत म्युझिक, व्हिज्युअल आर्ट्स, क्राफ्ट्स की जे अगदी समाजात तळागाळात रुजलेले आहेत ते आवश्यक आहेत. आणि त्याच्यामुळे ते सब्जेक्ट तिथे घेतले गेले. आणि ही थिंकिंग 1995 साली अगदी बरोबर होती तेव्हा. आणि तेव्हा जेव्हा एवढा मोठा विरोध आला तेव्हा ते थांबवू शकले कारण की ते जे अनालिसिस होतं ते रिसर्च बेस्ड होतं, संशोधनातनं केलेलं होतं. त्या फिनलंडमधलं अजून एक सेकंड लर्निंग की जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यायला भरपूर वेळ लावा, पण तो घ्यायचा असेल तो संशोधनातनं घ्या, बेस्ड ऑन फॅक्ट्स घ्या. काही 10 जणांना वाटलं म्हणून सगळ्यांसाठी तो अप्लाय केला असं करू नका. त्याच्याऐवजी काहीतरी बेसिक त्याच्याबद्दलचा अभ्यास करा, त्याच्याबद्दलचे पायलट्स करा, त्याच्याबद्दल चर्चा एवढी करा की जेणेकरून माणसांना कळायला पाहिजे की नाव दिस इज द मिनिमम थिंग रिक्वायर्ड दॅट वी शुड डू इट. हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आपण या माध्यमातून जर बघितलं तर एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण व्यवस्थेमध्ये जेव्हा सायन्स आणि मॅथ्सकडे जास्ती माणसांचा ओढा होता, एशियन कंट्रीज किंवा इव्हन अमेरिका वॉज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द स्टीम एज्युकेशन ऑर इव्हन ओनली STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. तेव्हा फिनलंडनी स्टीम म्हणजे आर्ट किंवा थिंकिंग स्टाईल्स याच्याबद्दलचा अभ्यास सुरू केला अँड दॅट हॅज गिव्हन देम बेनिफिट. त्याच्याबद्दलचा त्यांना बेनिफिट मिळाला. हेरंब, मला वाटतं की तू जपानमध्ये पण गेला होतास आणि तिकडे तू जपानमध्ये त्यांची जेवणाची जी मील सिस्टीम असते ती तू बघितलीस आणि तू असं म्हणाला होतास तिथून आल्यावरती की फिनलंडमध्ये पण असंच आहे, तर ह्याचा काही संबंध आहे का बघूया. तर तुझा काय अनुभव त्याच्याबद्दलचा सांगशील तू? आपल्याला सगळ्यांना मिड डे मील हा अगदी फेमस कॉन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. त्याबद्दल बराच भारतामध्ये उहापोह होतो. याची जी मूळ संकल्पना सुरू झाली ती की त्याच्या आधीची हिस्टॉरिकली ती म्हणजे जपानमध्ये सुरू झाली. म्हणजे जपानमध्ये इनिशियली विद्यार्थ्यांना जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा स्वच्छता करण्यासाठी जी रिक्वायरमेंट असते, कारण की जपानचा मूळ स्थायी भाव जो आहे तो स्वच्छतेचा आहे, त्यामुळे स्वच्छता करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी जेव्हा ते एक सिस्टमाइज प्रोसेस सुरू केली तेव्हा जेवायचं कसं स्वच्छ पद्धतीनं हे शिकवलं गेलं. आता मग ते करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना जेवण दिलं गेलं आणि त्याच्यातनं ते शिकत गेले. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा जपानची परिस्थिती अतिशय वाईट झाली होती तेव्हा अमेरिकेने त्याला फंडिंग दिलं की चांगलं तुम्ही जेवण द्या. म्हणजे अमेरिकेत स्वतः जेवण देत नव्हते तेव्हा प्रॅक्टिकली, पण तरी ते जपानला फंडिंग मिळालं. द रिझन बिहाइंड दॅट पार्ट दॅट वॉज अ प्रेशर कंडिशन्स अप्लाइड फ्रॉम USA टू जपान की हाऊ वी आर गिव्हिंग यू बेनिफिट्स. अशा पद्धतीचा त्याला एक थिंकिंग सुरू केली की आम्ही बॉम्ब तुमच्या टाकला पण तुमच्या चांगल्या साईड टाकला होता कारण की तुमचे राज्यकर्ते ते तुम्हाला देण्यासाठी काबिल नाहीयेत, अशा पद्धतीनं. पण सांगायचा उद्देश त्यामागचा असा आहे, व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट. जेव्हा फिनलंडनी हे जे थिंकिंग विचार केला त्याबद्दलच्या मीलचा विचार केला त्या फिनलंडनी हा फक्त जेवण देणे म्हणजे फक्त उदर भरणं असा विचार त्यामागचा केला नाही, तर फिनलंडनी ते करिक्युलम मध्ये आणलं. फिनलंडमध्ये दर दुपारी जेवायला तुम्हाला गरमागरम जेवण मिळतं, त्यानंतर पाहिजे असेल तर स्नॅक्स मिळतात. तुम्ही अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये असाल तर तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्ट पासून संध्याकाळच्या स्नॅक्स पर्यंत प्रत्येक गोष्टी मिळतात, सगळ्या फ्रेश असतात.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्या गोष्टी कनेक्टेड टू युअर करिक्युलम असतात. त्यामुळे तुम्हाला जर एका महिन्यामधली थीम जर ग्रीन थीम असेल, so in that week, in that month, they take everything green or talk about green thing, and also in the meals they prefer most of the things which are green concepts oriented. They discuss about that part. किंवा जेवताना पण सगळे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र बसतात आणि ते जेवतात. थोडक्यात म्हणजे दुसऱ्या देशाकडनं जर शिकायचं असेल तर ते शिकताना माझ्या सिस्टीम वाईज काय अडॅप्ट करायचं, हा त्यातला एक दुसरा एक महत्वाचा पार्ट त्यामध्ये मिल्समध्ये फिनलंडी जगाकडनं शिकला. त्यामध्ये एक फेमस प्रश्न असतो अजून शिकण्यामध्ये, मी आता मगाशीच्या मुद्द्याकडे आलो होतो. इंडस्ट्रियल थिंकिंग मध्ये जेव्हा विचार चालले होते तेव्हा एक प्रॉब्लेमॅटिक स्टेटमेंट त्यामधलं असं होतं, आणि आता ह्याच्याबद्दलचा मला जास्त विचार करावा तुम्हाला सगळ्यांना भाग पडायचं आहे रादर, की जेव्हा एक इंडस्ट्रियल वे ऑफ थिंकिंग मध्ये असं असतं की जर तुम्ही जास्त काम केलं, जास्त तुम्ही प्रोडक्टिव्हिटी दाखवली तर तुम्हाला जास्त आउटपुट मिळणार आहे. सो एखादी गोष्ट जास्त केली तर ती जास्त मिळणार आहे, हे सिंपल सिस्टीम त्यामध्ये केली. फिनलंडला कळलं की हे इंडस्ट्रियल वे ऑफ थिंकिंग मध्ये ठीक आहे, पण एज्युकेशन मध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट होऊ शकतो. त्यामुळे फिनलंडमध्ये सेकंड त्यांनी अप्रोच आणला जगाकडनं शिकून, ते म्हणजे लेस इज मोर. शिक्षण व्यवस्थेमध्ये याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट असायला पाहिजे. त्यामुळे जे त्याचे टाइम टेबल आहेत, जर तुम्ही फिनिश टाइम टेबल बघितलं, हे इतर टाइम टेबल इतर देशांच्या टाइम टेबलपेक्षा ऑलमोस्ट निम्म आहे. याचं कारण असं आहे, इथले शिक्षक जे आहेत, तुम्ही जर टाइम टेबल बघितलं अमेरिकेमधलं टाइम टेबल बघितलं जे टॉपवरती, अप्पर सेकंडरी मधले तुम्हाला वर्षाला एक ऍव्हरेज विद्यार्थी 1100 तास शिकतो, 1100 आवर्स शिकतो. तेच फिनलंड मधला जर बघितला तुम्ही तर तो 600 तासांपेक्षा कमी वेळ शिकतो. सो म्हणजे अमेरिकेपेक्षा फिनलंड मधला जो विद्यार्थी आहे तो निम्मा वेळ शिकतो. आणि OECD ऍव्हरेज हे अप्रॉक्सिमेटली 650 आवर्स आहे. सेम थिंग लोअर सेकंडरी मध्ये पण असंच, आणि प्रायमरी मध्ये तर अजूनच कमी आहे. प्रायमरी मध्ये US मध्ये साधारणतः तोच विद्यार्थी 1100 तास असेल, तर प्रायमरी मध्ये तोच विद्यार्थी फिनलंडमध्ये 650 तास शिकतो. हा ग्राफ तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कळत असेल माझ्यामध्ये. तर ह्याचं कारण असं आहे की उरलेला जो वेळ आहे तो प्लॅनिंग मध्ये इथले शिक्षक घालवतात, किंवा विद्यार्थ्यांना पण विचार करण्यासाठी त्यांच्या घरी बसून त्यांनी बोर व्हायला पाहिजे. द क्रिएटिव्हिटी कॅन फ्लरिश व्हेन यू गेट बोर्ड. हा त्याच्या मागचा मूळ पार्ट आहे. आणि हे करत असताना जेव्हा ही जी कॉन्सेप्ट आहे की जास्त काम करा, जास्त मार्क मिळवा, जास्त वेळ तुम्ही क्लासेस लावा म्हणजे जास्त मार्क मिळतील, एक्झॅक्टली उलटा विचार इथं आहे की यू टीच लेस बट लर्न मोर. यू पुट लेस एफर्ट्स बट डू थिंकिंग सच अ वे दॅट स्मार्ट थिंकिंग, की जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला शिकायला जास्त मिळायला पाहिजे. सो लर्निंग करण्यासाठी जेवढी गोष्ट आवश्यक आहे ते त्यातनं करायचा, हा दुसरा एक लर्निंग पॉइंट फिनलंडनी घेतला, आणि तो पण जगाला त्यांनी सांगितला त्या पद्धतीने. त्यातला पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला आलेले आहेत काही, ते घ्यायचा प्रयत्न करूया, कारण की ऑलमोस्ट आपले 1 तास झाले आता पहिल्या पार्टला. आपला त्यातले काही प्रश्न घ्यायचा आहे. प्रश्न विचारलेले आहेत ते म्हणजे असेसमेंट बद्दल प्रश्न विचारलेत. असेसमेंट, की फिनलंड मधले असेसमेंट होती कशी. तर ही असेसमेंट सांगायच्या आधी मी तुम्हाला फिनलंडनी नुसते जगाकडनं काय शिकला याच्यापेक्षा फिनलंडनी क्रॉस डोमेन मध्ये काय शिकला हे मला सांगायला तुम्हाला जास्त आवडेल. आता आपण लक्ष देऊ इथं थोडक्यात. पूर्वी अशी एक थिंकिंग होती 1980 सालाच्या आधीपर्यंत, की एखादा प्रॉडक्ट तयार करायचा असेल, एखादा माल तयार करायचा असेल, तर प्रोसेस अशी असते की इनपुट असतं, एक प्रोसेस असते, आणि एक आउटपुट असतं. ज्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल त्यांना ही डायग्राम सोपं माहित असेल की कच्चा माल असतो, त्या कच्चा मालावर तुम्ही काहीतरी प्रोसेस करता, प्रक्रिया करता, आणि तुमचा पक्का माल तयार होतो. म्हणजे पालेभाजी आहे, रेस्टॉरंटमध्ये त्याबद्दलचं काहीतरी होतं, तयार होतं, आणि फायनल तुम्हाला डिश तयार मिळते, जेवणाची डिश. तर याच्यामध्ये पूर्वी थिंकिंग अशी होती की आपण याचं टेस्टिंग कधी करायचं. थोडक्यात म्हणजे जेव्हा तुमची डिश तयार झाली तेव्हा चव बघायची का पहिल्यापासून चव बघत राहायची.
त्याचप्रमाणे एखादी ऑटोमोबाईल तयार करायची असेल, एखादी कार तयार करायची असेल, तर कार तयार करताना पहिल्यांदा सगळा माल एकत्र घ्यायचा, कार तयार करायची आणि मग एंडला टेस्टिंग करायची. असं सर्वसाधारण थिंकिंग इंडस्ट्रियल मॉडेलमध्ये होतं पूर्वी. 1980 सालाच्या आसपास जेव्हा टोयोटा कंपनीने सगळ्यात मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्युशन केलं, त्याच्यामुळे त्यांनी एक विचार सांगितला की दिस मेथड इज रॉंग. त्याचं कारण सांगायचं असेल तर मी थोडक्यात एक तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो, तुम्हाला कळेल की त्याचं कारण काय आहे. एक सेकंड फक्त. तर तुम्हाला आता माझी स्क्रीन दिसत असेल थोडक्यात एका सेकंदात. तर कुठल्याही याच्यामध्ये इनपुट प्रोसेस म्हणजे कच्चा माल असतो, त्याच्यावरती प्रोसेस होते आणि नंतर टेस्ट करायची आणि मग त्याचा आउटपुट मिळेल, म्हणजे पक्का माल मिळेल आउटपुटच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये जर काही डिफेक्ट्स आले, काही चूक झाली, तर ते डिफेक्टिव्ह मटेरियल बाहेर टाकायचं किंवा ते रिसायकल करायचं, एवढंच थिंकिंग होतं. पण ह्याच्यामध्ये फिनलंड जगाला कळलं की दिस सिस्टीम हॅज इट्स ओन प्रॉब्लेम, आणि मेनली जपानला कळलं हे. जपानने विचार केला की अरे इनपुटमध्ये कच्चा माल जातोय, त्याच्यावरती कच्चा मालावर चुकीची प्रोसेस होतीये आणि मग टेस्टिंग करतो. ह्याचा अर्थ आपण टेस्टिंग केल्यावर आपल्याला कळतंय की अरे एखादी गोष्ट चुकीची झाली आहे. सो जपानने विचार केला लेट्स चेंज धिस. त्यांनी विचार केला की प्रत्येक छोट्या छोट्या इनपुट पार्ट वरती आपण टेस्टिंग करायला पाहिजे. म्हणजे अगदी एक छोटासा कारचा एखादा स्क्रू असेल, तो स्क्रू पण चांगला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर लगेच तो काढून टाका. स्टेअरिंग व्हील मध्ये जर छोटा जरी एक 0.5 मायक्रॉनचा जरी चेंज असेल तरी लगेच तो चेंज करा. पुढे तो डिफेक्ट वाढत जाणार आहे आणि त्याबद्दलचा स्क्रॅप पण वाढत जाईल. आणि ह्या इनपुटमध्ये टेस्ट केल्यामुळे तर क्वालिटी चेकिंग और टेस्टिंग शुड हॅपन at the start and it should be continuous process. Testing is not a one-time process. Testing is a continuous process, and if you have good input, if you have good process, output has to have good. चांगलं इनपुट असेल, कच्चा माल चांगला असेल, रचना उत्तम झाली असेल, प्रक्रिया उत्तम झाली असेल तर तुमचा पक्का माल चांगला असेल. हा जपानने अप्रोच जगासमोर आणला आणि ह्याला जस्ट इन टाइम टेक्नॉलॉजी पण म्हणतात, त्याला 6 सिग्माच्या माध्यमातून म्हणतात, त्याला क्वालिटी अप्रोच मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, किंवा हे जे अनवॉन्टेड ज्या एरर्स आहेत त्या काढण्यासाठी त्याला एक मुदा नावाची कॉन्सेप्ट आहे जॅपनीज मध्ये. तुम्हाला वाटत असेल हे मी का सांगतोय. फिनलंडनी जपानकडनं हे शिकलं. आता फिनलंडनी डायरेक्टली सांगितलं नाही असं की आम्ही शिकलो, पण दिस इज द सेम कॉन्सेप्ट विच फिनलंड लर्न फ्रॉम जॅपनीज ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ते काय केलं. सो फिनलंडमध्ये आपण म्हणतो की आपल्या विद्यार्थ्यांना जेवढ्या जास्त परीक्षा मिळतील तेवढ्या परीक्षावर चांगले मार्क मिळतील, म्हणून आपल्या इथं टेस्ट सिरीज असतात, 21 अपेक्षित असतं, भरपूर प्रश्नोत्तर प्रोव्हाइड करतो आपण. याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की मुलांना सगळं येतंय आणि मग त्यांची तुम्ही टेस्ट घेताय. पण जर जिथं आडातच नाही तिकडे पोहऱ्यात कुठनं येणार अशी एक म्हण आहे आपल्याकडं. त्याप्रमाणे जर आपल्याकडे कंटेंटच नाहीये त्याबद्दलचा, देन तुम्ही किती वेळा टेस्ट घ्या तुम्हाला त्याबद्दलचा अनालिसिस मिळणार नाही. त्यामुळे फिनलंडने विचार केला की एज्युकेशन मॉडेलमध्ये हे जर प्रोसेस आपण अशी लावली तर व्हॉट इज द स्टार्टिंग पॉइंट, की कुठला असेल स्टार्टिंग पॉइंट, इनपुट काय असेल, तर विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान मिळणे. आता विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान मिळण्यासाठी काय आवश्यक आहे. शाळा चांगला असायला पाहिजेत, शिक्षक चांगले असायला पाहिजेत आणि शाळेची सगळी सिस्टीम त्याच्याबद्दल मिळणारे जे आवश्यक जे साधनं आहेत ती आवश्यक असायला पाहिजे. त्यामुळे फिनलंडने या 3 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फिनलंड साईड की आम्ही शिक्षक हे उत्तमच असले पाहिजेत, त्यामुळे आम्ही शिक्षकांना आम्ही टेस्टिंगचे क्रायटेरिया लावूया. फिनिश शिक्षकांना जर शिक्षक म्हणून व्हायचं असेल तर त्यांना 5 वर्ष मास्टर डिग्री करणं मॅन्डेटरी आहे. त्यामुळे इनपुटमध्ये शिक्षक हा उत्तम असला पाहिजे. दुसरं म्हणजे त्या शिक्षकाला इतक्या स्पर्धांमधून जाता आलं पाहिजे की त्याला शिक्षक होण्यासाठीच पहिल्यांदा फक्त 10% ऍप्लिकेशन त्याचे ऍक्सेप्ट होतात. त्यानंतर शिक्षक तयार होत असताना त्याला वेगवेगळ्या टेस्ट मधून जावं लागतं आणि फायनल जेव्हा आउटपुट जेव्हा येतं तेव्हा हा शिक्षक कमिटेड असतो.
ऑन अन ॲव्हरेज फिनलंडमधला जो शिक्षक म्हणून जो एनरोल होतो टीचर एज्युकेशनसाठी, त्यातले 95% हे शिक्षकी पेशातच मरेस्तोवर राहतात. 95%. त्यापैकी 83% शिक्षक म्हणून येतात आणि शिक्षक म्हणून मरतात. थोडक्यात दे डोंट वॉन्ट टू इवन बिकम प्रिन्सिपल बिकॉज फॉर देम टीचर इज अ व्हेरी पॉवरफुल जॉब अँड इट इज अ व्हेरी रिस्पेक्टेड लॉट ऑफ ऑटोनॉमी. सेम कॉन्सेप्ट मध्ये इथं त्यांनी विचार केला की शिक्षक चांगले असायला पाहिजे, प्रोसेस चांगला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा फिनलंडमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांच्या परत टेस्ट घ्यावा लागत नाही, जे आपण पेपर पेन्सिल टेस्ट म्हणतो ना. तेव्हा जर जगापेक्षा फिनलंडमध्ये काय वेगळं आहे हे जर सांगायचं झालं तर जगामध्ये स्टँडर्डाइज टेस्टिंग मल्टिपल वेळेला होतं आणि फिनलंडमध्ये ते एकदाच होतं, ते इयत्ता 12वी मध्ये होतं. आणि याच्या मागचं मूळ कारण आहे की तुम्ही इनपुट चांगलं द्या, शाळा चांगल्या तयार करा, की तुम्हाला आउटपुट म्हणजे विद्यार्थ्याचं परत टेस्टिंग करायची गरज होणार नाहीये आणि विद्यार्थी त्यातनं बाहेर पडणार नाहीये. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट चूक झाली असेल ती शिक्षकांनी आणि शाळेनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे, त्याच्यावरती काम करायला पाहिजे. याला इथं अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतात. सेम अर्ली इंटरव्हेन्शन कॉन्सेप्ट जॅपनीज मॉडेलनं टोयोटोमधनं शिकलं आणि देन इट इज अप्लाइड फॉर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. सांगायचा उद्देश म्हणजे जेव्हा डोळे आणि कान उघडे ठेवले फिनलंडनी, तेव्हा तो जगाकडनं काय काय शिकत गेला याची ही उदाहरणं आहेत. अजून एक चांगलं उदाहरण सांगतो. 1995 सालापर्यंत फिनलंडमध्ये मॅथमॅटिक्समध्ये बऱ्यापैकी माणसांना वाटायचं की मुलं चांगलं काम करतात. 2000 मध्ये जेव्हा पिसा टेस्ट 2001 मध्ये जेव्हा पिसाचा निकाल लागला तेव्हा मॅथमॅटिक्समध्ये फिनलंड ऑलमोस्ट टॉप वरती होतं, पहिल्या 5 मध्ये होतं. तेव्हा जगाला वाटायला लागलं की अरे मॅथमॅटिक्स म्हणजे फिनलंड ग्रेट अक्षरशः. पण 2010 सालापर्यंत मॅथमॅटिक्समध्ये नंबर हळूहळू फिनलंडचे कमी व्हायला लागले. तर त्यांना एक जाणवलं इथं एक इंडिपेंडेंट बॉडी असते, ती गव्हर्नमेंटच्या फंडिंग वरती असते पण एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंडर नसते. त्याला कार्वी असं म्हणतात. कार्वी इट इज अ असेसमेंट बॉडी फॉर द हेल्थ ऑफ द एज्युकेशन मॉडेल. त्यामुळे ती एज्युकेशन मिनिस्टरच्या अंडर नसते, ती इंडिपेंडंट असते, त्यांना स्वतःची मतं असतात. ते इन्स्टेड ऑफ टेस्टिंग द स्टुडंट्स दे टेस्ट द हेल्थ ऑफ द एज्युकेशन मॉडेल. ते काय करतात, ते वेगवेगळे अनालिसिस करतात. एका अनालिसिस मध्ये त्यांना असं कळलं की 2010 ते 2012 मध्ये त्यांनी अनालिसिस केलं की मॅथमॅटिक्समध्ये ज्या मुली आहेत त्या मुलांपेक्षा वीक आहेत. त्या वीक आहेत म्हणजे थोडक्यात म्हणजे ज्या इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत त्यांचं मॅथमॅटिकल मोटिवेशन स्ट्रॉंग आहे, इयत्ता 8वी पर्यंत ते कमी कमी होत जात आहे आणि मुलांचं मॅथमॅटिकल मोटिवेशन आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी वाढत चालली आहे आणि मुलींची त्या मानाने कमी कमी होत चालली आहे, असं त्यांना अनालिसिस मिळालं. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्याचा तरी इनपुट म्हणून विचार असा केला, तेव्हा त्यातलं अनालिसिस असं केलं की ज्या पद्धतीनं मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट ऍबस्ट्रॅक्ट होत चाललेले आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कमी होत चालली आहे, त्यामुळे मुलींना त्या ऍक्टिव्हिटीचा उपयोग जो इयत्ता 5वी पर्यंत होत होता तो त्यांना पुढे होत नाही. हा विचार करून फिनलंडनी जगात अभ्यास केला कुठे असं आहे मॉडेल की जेणेकरून त्याच्यातनं मला शिकायला पाहिजे. तर फिनलंडला कळलं की हंगेरियन मॅथमॅटिक्समध्ये अशा पद्धतीच्या ऍक्टिव्ह लर्निंग मेथड्स आहेत आणि त्यांच्याकडे एक असं मॉडेल आहे की जर इयत्ता 10वी मध्ये माझ्या मुलांना हे स्किल मॅथमॅटिक्समध्ये असायला पाहिजे तर 9वीत कुठलं असायला पाहिजे, 8वीत कुठलं असायला पाहिजे, 7वीत कुठलं, 6वीत कुठलं, 5वीत कुठलं, असं पूर्ण त्याचं अनालिसिस आहे. सो हे करत असताना फिनलंडला जेव्हा कळलं की जर आपण इयत्ता 3री मध्ये हंगेरियन मॅथमॅटिक्सचं इंटरग्रेशन जर सुरू केलं तर इयत्ता 9वी पर्यंत आपल्याला ते मॅथमॅटिकल मोटिवेशन विद्यार्थिनींमध्ये ठेवता येईल. याच्याकरता म्हणून इथं गेल्या 10 वर्षांमध्ये हंगेरियन मॅथमॅटिक्सचं फिनिश अडॅप्टेशन करण्यासाठी अभ्यास सुरू झालेला आहे. त्यामुळे इथं जगाकडनं काय घेतलं तर हंगेरियन मॅथमॅटिक्स ऍज इट इज कॉपी नाही करून घेतला, तर त्यातल्या स्वतःच्या ऍक्टिव्ह लर्निंग मेथड ज्या आहेत त्या करायचा प्रयत्न तो केला. सीसी फिनलंड आमची संस्था हे जे एक्सपेरिमेंट करत असते त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आम्ही ऍक्टिव्ह लर्निंग मेथड्स याच्यावरती खूप भर करतो. म्हणजे उदाहरणार्थ कबड्डी खेळता खेळता तुम्ही अख्खं मॅथमॅटिक्स शिकू शकता, खो खो खेळता खेळता, व्हॉलीबॉल खेळताना. So you can play entire mathematics, you can learn entire mathematics, statistics, probability, fractions, ratio proportions, entire geometry can be learned on the ground. So हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा
ह्याच्यातनं तुम्हाला जे ॲबिलिटी टू मोटिवेट मायसेल्फ टू लर्न मॅथमॅटिक्स, म्हणजे माझा स्वतःचा आत्मविश्वास, त्याला मॅथमॅटिकल एफिकसी म्हणतात, मॅथमॅटिकल कॉन्फिडन्स, ही एफिकसी वाढवायचं काम हे हंगेरियन मॅथमॅटिक्समध्ये एवढा स्पेसिफिक विचार फिनिश विद्यार्थ्यांनी आणि फिनिश शिक्षकांनी याबद्दल केला आणि त्याबद्दलचं काम केलं जातं. सो दीज आर द व्हेरियस मेथड्स बाय विच वी कॅन थिंक की जगाकडनं फिनलंड काय शिकला. मी ह्याच्यामध्ये एक थोडंसं सांगेन आणखीन. ऍक्च्युली जसं आपण आता बोलतोय की जगाकडनं काय शिकला आणि जगाकडनं काय नाही शिकला, त्याच्याबद्दल एक थोडक्यात मी सांगते की ज्यावेळेला फिनलंडनी असं ठरवलं की आम्हाला काहीतरी बदल करायचे, आणि हे त्यांनी ते एकदाच नाही ठरवत, त्यांनी हे असं त्यांनी ठरवलं की त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला असेल तर ते लर्निंगला आहे, टीचिंगला नाही, लर्निंगला आहे. आणि लर्निंगसाठी मग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट मुलांना मिळावं आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त टूल्स मुलांना अवेलेबल व्हावीत. आणि म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला की जगाकडनं शिकताना त्यांनी असं ठरवलं की कुठल्याही पद्धतीने आपल्याला कॉपी पेस्ट मेथड वापरता येणार नाही, कारण की आपला देश जो आहे तो वेगळ्या प्रकारचा देश आहे. आपल्या देशातल्या मुलांच्या ॲबिलिटीज वेगळ्या आहेत. आपल्या देशातलं अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे. तर त्यामुळे त्यांनी असा विचार केला की जेव्हा आपल्याला काही बदल आणायचे ते आणताना या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मग त्या गोष्टी आणल्या पाहिजेत. आता उदाहरणार्थ जे हंगेरियन मॅथमॅटिक्स बद्दल आता सेरम बोलत होता, त्याच्यामध्ये असं आहे की हंगेरियन मॅथमॅटिक्स जरी त्यांनी शिकायला सुरुवात केली तरी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मेथड्स होत्या फिनिश एज्युकेशन मध्ये, ज्या डेव्हलप केलेल्या मेथड्स होत्या त्याही त्यांनी त्याच्यामध्ये वापरायला सुरुवात केली त्या पद्धतींनुसार. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा बदल करायचा आहे आपल्यामध्ये, तर याचा अर्थ आपल्याकडे जे आहे ते सगळं टाकून नाही द्यायचंय, तर आपल्याकडे जे आहे आणि आपण इतरांच्याकडून जे घेतलं आहे त्याचं मिक्सचर अशा पद्धतीने तयार करायचं की जे आपल्याला आपल्या पद्धतीने घेता येईल. आता आपल्याकडे क्युझिन्स मध्ये असा प्रकार खूप असतो की आपण कुठल्या तरी इन्ग्रेडियंट्स असतात की जे कदाचित आपण पाश्चिमात्य लोकांकडनं घेतो, पण आपण आपली रेसिपी वापरतो त्याच्यामध्ये आणि आपण ते आपल्याला आवडतील अशा पद्धतीने पदार्थ करून खातो. उत्तम उदाहरण म्हणजे बर्गर. आता जगामध्ये कुठेही पनीर बर्गर वगैरे असा प्रकार मिळत नाही किंवा आलू टिक्की बर्गर वगैरे असा प्रकार मिळत नाही, भारतात मिळतो. का? कारण की भारतात लोकांना माहितीये, जे शेफ आहेत की जे लोक आहेत त्यांना हे माहितीये की हे आपल्याला भारतामध्ये हे लागणार आहे, आपल्याकडे लोकांना हे आवडणार आहे. मग त्यांनी नाव त्याचं तेच ठेवलं, इन्ग्रेडियंट्स बेसिक तेच ठेवले, पण मधल्या काही गोष्टी बदलल्या. मला वाटतं आपल्याला प्रश्न प्रश्नोत्तरांकडे पण जायला हवंय आपल्याला, कारण की बऱ्याचकडे कॉमेंट्स किंवा प्रश्न आलेले दिसत आहेत. आणि माझ्या बरोबर जे आमचे जे सहकारी आहेत सूर्यवंशी सर किंवा सगळे, त्यांना मी विनंती करतो की काही प्रश्न आले असतील तर ते आम्हाला सांगावे. मला एक पहिला प्रश्न सापडतो इथं, तो म्हणजे ते म्हणाले की फिनिश सिस्टीम्स किंवा फिनिश शाळा आणि जगातल्या शाळा याच्यामध्ये फरक काय, एक थोडक्यात सांगा. तर हा एक प्रश्न आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिनिश स्कूल्स अँड रेस्ट ऑफ द वर्ल्ड स्कूल. तर याचं अगदी थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर मी एक स्लाइड तुम्हाला दाखवतो, तुम्हाला त्यातनं अगदी लगेच कळेल. जर तुम्ही फिनिश, आमच्या इथं जेव्हा शिक्षक येतात जेव्हा बघायला, तेव्हा बऱ्यापैकी सगळे जण त्यांची शाळा आणि फिनलंडमधली शाळा अशी कंपॅरिझन करतात. तर आम्ही त्यांना नेहमी पहिल्यांदा सांगतो की तुम्ही सिस्टीम वर्सेस असं कम्पेअर करा, कारण की तुम्ही शाळांमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर फिनिश शाळांपेक्षा जगातल्या बऱ्याचशा शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे हाय क्लास असू शकतं. त्याप्रमाणे फिनिश शिक्षकांपेक्षा बऱ्याचशा शाळांमधले जे स्टाफ आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीने शिकवत असतील. किंवा मी तो उलटा म्हणतो, तर तुम्ही फक्त विद्यार्थी वर्सेस विद्यार्थीचं टेस्ट केलं तर फिनिश विद्यार्थ्यांपेक्षा भारतीय विद्यार्थी कदाचित आउटस्मार्ट करतील, नो प्रॉब्लेम इन दॅट. पण जेव्हा तुम्ही पूर्ण सिस्टीम तयार करता त्याबद्दलची, तेव्हा डेफिनेटली देर इज अ बिग डिफरन्स इन दॅट. तो डिफरन्स स्कूल मॉडेलमध्ये करत असताना मी थोडक्यात त्यातलं एक्झाम्पल सांगतो, मग तुम्हाला त्यातलं कळेल. कुठलीही शाळा जगातली बघत असताना हे 3 कॉलम्स असतात, 3 पिलर्स असतात, त्याच्यावरती शाळा तयार होते. त्यातलं पहिला म्हणजे स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये प्रिन्सिपल आहे, त्याच्यामध्ये टीचर्स आहेत, सगळा स्टाफ आहे, आणि याच्या माध्यमातून हे जे पीपल ऍडमिनिस्ट्रेशन आहे याचा उपयोग करून, लेफ्ट कॉलमचा उपयोग करून, या रिसोर्सेसचा वापर करून
त्यानंतर काही क्वालिटी गाईडलाईन्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा असेसमेंट मॉडेल्स आहेत. याचा विचार करून मधला जो कॉलम आहे करिक्युलम किंवा कंटेंट हा इम्प्लिमेंट केला जातो. हे मॉडेल जगात कुठेही कॉमन आहे, कुठल्याही शाळांमध्ये तुम्हाला हे मॉडेल बघायला मिळेल. फिनलंडमध्ये पण ह्या 3 गोष्टी कॉमन आहेत. पण एवढ्या 3 गोष्टी जर असतील तर फिनलंडमधल्या शाळा अपूर्ण म्हणतात त्याला. देर आर 2 more things Finnish schools want other than that and which are very unique in itself. या 3 टॉप गोष्टी आवश्यकच आहेत, त्या फिनलंडमध्ये सारख्याच आहेत. पण ह्या खालचे 2 ब्लॉक्स आहेत, ते म्हणजे सेल्फ डायरेक्टेड लर्निंग एन्व्हायरमेंट, ज्याला स्टुडंट एजन्सी म्हणतात, की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःला शिकण्याचा जो उत्साह आहे किंवा द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लर्निंग इज विथ मी, ती जबाबदारी शिकायची माझी आहे, हे निर्माण करून द्यायची जबाबदारी शाळेची आहे. थोडक्यात म्हणजे मी काय शिकायला पाहिजे हे शाळेने मला सांगायला नकोय, तर मी ते शिकण्यासाठी का गरजेचं आहे आणि ते मी स्वतः सांगायला पाहिजे, की मग शाळा मला सांगेल की येस ओके डू धिस. थोडक्यात म्हणजे डायरेक्शन, द इनिशिएशन शुड कम फ्रॉम द स्टुडंट. आणि हे करण्यासाठी लर्निंग एन्व्हायरमेंटचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. शिरींचा त्यामध्येचा अभ्यास आहे. सो त्यातलं सेल्फ डायरेक्टेड लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करणं हे शाळेचं पहिलं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि दुसरी, हे करण्यासाठी त्याच्या खाली एक पेडागॉजिकल फ्रेमवर्क, म्हणजे पेडागॉजी या शब्दाचा अर्थ मुळात म्हणजे टेकिंग द डायरेक्टिव्ह फ्रॉम द स्टुडंट इनिशिएशन. सो स्टुडंट ॲज अ लीडर असा जो विचार करणं आहे, ज्यामध्ये इन्स्टेड ऑफ टीचर टीचिंग अँड देन स्टुडंट्स, की मी कुणीतरी शिकवल्यावर मी शिकणार आहे, त्याच्यापेक्षा मला शिकायचं काय आहे, याच्याकरता जे फ्रेमवर्क लागतं, त्याच्याकरता जे टीचिंग सायन्स लागतं, त्याच्याकरता जे लर्निंग सायन्स लागतं, हे त्याचा बेसलाईन आहे. सो माझ्या मते हा एक बेसिक डिफरन्स आहे. आम्ही जेव्हा वेगवेगळ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही छत्तीसगडमध्ये किंवा आम्ही नायजेरियामध्ये किंवा बाहेरीनमध्ये आम्ही जेव्हा तिकडच्या गव्हर्नमेंट्स बरोबर बोलतो, तेव्हा त्यांना हा बेसिक डिफरन्स सांगतो, की जेणेकरून तुम्ही करताना जर सिंगल लाईन ऑफ इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर तुमच्या शाळांमध्ये इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग ओनली ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, टीचर ट्रेनिंग मध्ये सुद्धा करण्याच्या पेक्षा हे जे सेल्फ डायरेक्टेड लर्निंग एन्व्हायरमेंट आहे ते करण्यासाठी जे काही लागेल ते करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे डेव्हलप करू शकतो. आज जर तुम्ही NEP जर बघितलं असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ती ह्याच्यावरतीच भर देतीये. स्कूल क्लस्टर म्हणा किंवा इव्हन टीचर्स कॉन्ट्रीब्युशन, टीचर एज्युकेशन, या सगळ्यामध्ये सिंगल लाईन असेल तर स्किल एन्हान्समेंट आणि सेल्फ डायरेक्टेड लर्निंग या 2 गोष्टींवरती आता माझ्या मते लक्ष दिलेलं आहे. मला वाटतं आपण प्रश्नांकडे जाऊया, म्हणजे जे चॅट मध्ये आले त्या प्रश्नांकडे जाऊया. नमस्कार सर, मी अजित तिजोरे बोलतोय. बोला सर. किशोर दरक सर यांनी एक प्रश्न विचारला आहे. हॅज फिनलंड लर्न्ड सिस्टमॅटिक मार्केटिंग ऑफ एज्युकेशन सक्सेस फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड? गुड वन. खरं सांगायचं झालं तर हे उलट आहे. फिनलंडला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. याचं उत्तम उदाहरण जे आहे ते आम्ही दोघं आहोत. जर फिनलंडला स्वतःचं मार्केटिंग करता आलं असतं तर इंडियन माणसं त्याची मार्केटिंग करत नसती बसली, कारण की फिनिश माणसं मुळात मॉडेस्ट आहेत. हा, एक गोष्ट बरोबर आहे, हे जरा लॉजिकल, जरा वेगळ्या पद्धतीने असायला पाहिजे. फिनिश हे सोशलिस्ट कंट्री आहे, पण जे आपण सोशलिस्ट थिंकिंग जे भारतात म्हणतो त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट थिंकिंग सोशलिझमचं इथं आहे ऍक्च्युली. याचं कारण त्यामागचं असं आहे की इक्विटी बेस्ड मॉडेल हे जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतं त्याला सोशलिस्ट थिंकिंग म्हणतात. हे मी ब्रॉड लेवलला सांगतोय, धरक सरांना यातला लॉजिक कळत असेल, त्याबद्दल माहिती असेल त्याबद्दलचं. सो सांगायचा उद्देश झाला तर इथली माणसं मुळात मॉडेस्ट आहेत. फिनलंडला जेव्हा कोणी सांगितलं की पिसामध्ये तुम्ही काय केलं वेगळं, तर इथल्या शिक्षकांना सांगता येत नाही की आम्ही पिसा करता काय केलं, कारण की फिनिश शिक्षक म्हणतात की आम्ही पिसासाठी काहीच करत नाही, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय चांगलं करायचं आहे एवढंच फक्त शिकवतो. आवर ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू कम अँड ऑट द टॉप, आवर ऑब्जेक्टिव्ह इज टू गिव्ह माय स्टुडंट्स द बेस्ट. किशोर दरक बोलतोय मी. बोला सर. हा, नमस्कार. दोघांनी फार चांगलं एक जर्नी घडवलं परत फिनलंडचा, आणि थँक्यू फॉर दॅट. इट्स क्वाईट कॉम्प्रिहेन्सिव्ह असं मी म्हणेल.
आणि आय एम रिअली हॅपी दॅट मी पूर्ण वेळ इथं आहे आज. ओके, नाही मी ज्या संदर्भात विचारलं ना मार्केटिंगचा प्रश्न, तो पण जरा सांगतोय आणि म्हणून मी आता अजित तिजोरींना विनंती केली की मला अनम्यूट करायची परवानगी द्या म्हणून. मुद्दा असा होता, मी 2015 साली हेल्सिंकी युनिव्हर्सिटीचा एक छोटा कोर्स केला होता, मिथ्स अँड रियालिटीज ऑफ फिनिश एज्युकेशन, आणि त्या संदर्भात तिथल्या टीचर एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेला तो कोर्स होता. आणि तेव्हा चर्चा सुरू असताना एक गोष्ट म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ असाइनमेंट आम्हाला जी करायला सांगितली होती, फिनिश मीडिया मधलं एज्युकेशनवरचं रिपोर्टिंग, याचं मी जरा बऱ्यापैकी डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि अर्थात मला फिनिश भाषा येत नसल्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये जे काही उपलब्ध होतं मीडिया फिनिश एज्युकेशन बद्दलचा, फिनलँड मधून प्रसिद्ध होणारं, आणि त्याच्याविषयी मी जेव्हा प्रेझेंटेशन माझं केलं होतं तेव्हा माझा सुपरवायझर जो होता त्याने ते मला जाणवून दिलं होतं की फिनिश एज्युकेशन बद्दल, म्हणजे पासी सालबर्गचं पुस्तक उदाहरणार्थ जगभरात जे सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला त्यांनी एक पासी सालग्रेन म्हणून एक अभ्यासक आहेत जे स्वीडिश आणि फिनिश भागामध्ये जास्ती माहिती आहेत, त्यांचा अभ्यास पण आम्हाला उपलब्ध करून दिला होता. आणि त्यांनी मला हे दाखवून दिलं होतं की असे मीडिया ग्रुप्स ज्यांचे इंग्लिश न्यूजपेपर्स फिनिश एज्युकेशन बद्दल ज्या पद्धतीने लिहितात आणि त्यांचेच फिनिश न्यूजपेपर्स किंवा फिनिश मीडिया चॅनल्स जे असतील ते त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. अँड वन ऑफ द पॉइंट्स दे वर अरायव्हिंग ॲट, म्हणजे दॅट इज माय रिडिंग, की फिनलँड स्वतःच्या शिक्षणाबद्दल आतमध्ये एक जे बोलतोय त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं, मी चुकीचं किंवा असं जजमेंटल नाही बोलणार, पण थोडंसं वेगळं आणि जास्ती काय म्हणतात अट्रॅक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह असं पिक्चर हे जगापुढे त्याच्या शिक्षणाचं निर्माण झालंय हे साधारणतः 2010-11 नंतर. कारण माझा सुपरवायझर जो होता त्याने स्वतःचं पुस्तक फिनिश सिस्टम वरती जरा क्रिटिकल असलेलं इंग्रजी भाषेत न लिहिता फ्रेंच मध्ये लिहिलं होतं, आणि ही हॅड टोल्ड अस दॅट व्हेरी क्लिअरली की मी हे आता इंग्रजीत लिहित नाहीये, दॅट इज गोइंग टू इन्व्हाइट अ डिफरंट काइंड ऑफ डिस्कोर्स ऑल टुगेदर. सो त्या संदर्भात पण मी विचारलं होतं, आणि पर्टिक्युलरली बिकॉज फिनिश सोसायटी इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी ट्रस्ट बेस्ड सोसायटी. तुम्ही तो शब्द वापराल असं मला वाटलं होतं, कारण मला तरी अगदी बसस्टॉपवर लोकांशी पण बोलताना सतत ट्रस्ट हा मुद्दा फार तिथे जाणवला. मी एक महिनाभर किंवा थोडंसं कमीच त्यापेक्षा तिथे होतो, पण दॅट वॉज समथिंग. म्हणून मी तुम्हाला विचारलं की मार्केटिंग हे त्या अर्थाने केलेलं आहे का, म्हणजे मार्केटिंग म्हणजे काहीतरी खोटं नाटं विकण्याचा प्रयत्न, या अर्थाने तुमचा. तर थोडक्यात त्याच्याबद्दलचं लॉजिक सांगतो की ही गोष्ट बरोबर आहे की फिनलंड बद्दलच्या चांगल्या गोष्टी जगात जास्त पहिल्यांदा ऐकायला मिळतात रादर दॅन वाईट गोष्टी, आणि फिनिश सोसायटीमध्ये याच्याबद्दलचं क्रिटिकल अनालिसिस भयंकर मोठ्या प्रमाणावर चालतं. म्हणजे अगदी सिंपल एक्झाम्पल घ्या, जेव्हा जगामध्ये असं सांगितलं होतं की फिनलंडमध्ये सब्जेक्ट शिकवत नाहीत, त्याला फेनॉमिनन बेस्ड लर्निंग म्हणतात, तर ते खरं चुकीचं आहे. तर फिनिश मीडियामध्ये आणि फिनिश शाळांमध्ये याच्याबद्दलचं क्रिटिकल अनालिसिस झालं होतं की व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन दिस फेनॉमिनन बेस्ड लर्निंग अप्रोच. त्यामुळे तो पार्ट आहेच आहे. त्यामुळे कदाचित जगातले मीडिया जेव्हा किंवा जगातले शिक्षक इथं येऊन जेव्हा अवाक होऊन जातात तेव्हा त्या कदाचित त्या टॉप 10% ऑफ कॉन्टेंट वरतीच ते अट्रॅक्ट होतात. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही खाली येऊन बघा, इथं कम एक्सपिरियन्स इट. म्हणून आमच्या एज्युकेशन टूरमध्ये आम्ही आमचा पहिला एक दिवस फिनलंड किती वाईट आहे याच्याबद्दलच सांगतो आम्ही. अँड यू टेल अस की व्हॉट यू फाइंड आउट ओके बेनिफिशियल. त्यामध्ये आम्ही सांगतो की बेसिकली व्हेअर आर द प्रॉब्लेम्स, त्या प्रॉब्लेम्सवरती फिनलंडनी कशा प्रकारे अटॅक केला किंवा त्याबद्दल विचार केला, आणि ते करत असताना आता कुठे फिनलंडमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स, इथं असलेला इंडिव्हिज्युअलिस्टिक थिंकिंग, इथं असलेल्या सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे त्यातला असलेला विद्यार्थ्यांमध्ये असलेला जो इंटरनेट बद्दलचा रिव्हर्स इंटरनेट थिंकिंग म्हणतात ज्याला, की नाऊ किड्स आर नॉट इंटरेस्टेड इन ऍक्सेसिंग द इंटरनेट, दे आर इंटरेस्टेड इन युझिंग इंटरनेट ॲज अ सबडोमेन. फक्त त्यांच्यासाठी एक छोटासा सबडोमेन आहे, त्यांनी स्वतःचं वर्ल्ड क्रिएट केलंय स्वतःचं एक. सो ह्याच्यामुळे ते इंडिव्हिज्युअलिस्टिक थिंकिंग जास्त वाढत आहे. ह्याच्यामुळे निर्माण झालेले फिनलंडमधले शाळांमधले प्रॉब्लेम्स, त्याबद्दल ती चर्चा मोठ्या प्रमाणात चाललेली असते. इथं मार्केटिंग करण्याचा तुम्ही मुद्दा बरोबर म्हणालात की मार्केटिंग हे फक्त वाईट अर्थ हे नाहीये, तर पॉझिटिव्ह अँगलनी पण ते चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतायत. तर इथल्या माणसांना कदाचित अजून एक महत्वाचं म्हणतो की हे मार्केटिंग पॉझिटिव्ह कुठे आहे, तर जिथं मुळात म्हणजे कॉलोनाइज माइंडसेट जिकडं आहे ना तिकडं ते मार्केटिंग पॉझिटिव्ह आहे, असं थोडक्यात मी सांगतो. रादर जिकडे कॉलोनाइज माइंडसेट नाहीये तिकडे फिनलंडबद्दल भरपूर क्रिटिकलीच बोलतात रादर अजूनही. असं एक मला त्याच्यामधला माझा ऑब्झर्वेशन आहे.
परफेक्ट. मी मधुरा फडके सर. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणालात की 95% लोक जे शिक्षण क्षेत्रात येतात आणि शिक्षकच राहतात, माझ्यामध्ये तुम्ही जे सेल्फ डायरेक्टेड लर्निंग म्हणताय त्याचं मूळ कुठेतरी तिथे आहे की हा शिक्षक, हा माझा जो प्रोफेशन आहे तो पॅशन आणि डेडिकेशननी करतो आणि म्हणून सेल्फ डायरेक्टेड होतो. पण ते 95% तिथेच राहतात, त्यासाठी जेव्हा ते शिक्षण क्षेत्रात येतात ते कसं आयडेंटिफाय करतात? म्हणजे ह्याच्यात शाळेत काही प्रोसेस आहे का ज्यांनी मी एक उत्तम शिक्षक होऊ शकतो हे मी आयडेंटिफाय करू शकेन आणि मग आय वुड लव्ह टू गो टू स्कूल एव्हरी डे अँड आय विल लाईक माय प्रोफेशन आणि आय डू इट विथ पॅशन. हा, मला खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही, खूप धन्यवाद त्याकरता. ऍक्च्युली इथे असं असतं की इथे 7वी ते 9वी या काळामध्ये इथे एक गायडन्स काउन्सिलिंग किंवा त्याला असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला करिअर गायडन्स याच्यासाठीचा एक पिरियड तुमचा सुरू होतो 7वी पासून. 7वी ते 9वी या 3 वर्षाच्या काळात मुख्यत्वे करून. आणि त्याच्यामध्ये असं बघितलं जातं की विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला कशाची आवड आहे, कुठले कुठले विषय आवडतात, कुठले प्रोफेशन्स त्यांना आवडू शकतात, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफेशन्सची त्यांना माहिती करून दिली जाते. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याशी हे पण 1 to 1 डिस्कशन असतं की तुला काय आवडतं, तुझी पर्सनॅलिटी कशी आहे, तुला कुठल्या गोष्टी शिकायला आवडतील, कुठल्या गोष्टीत तू रमशील जास्त, असं पण त्याच्यामध्ये असतं. आणि त्यामुळे मग पुष्कळदा मुलांनी हा डिसिजन, आणि शिवाय इथली मुलं इथल्या शाळांमधले शिक्षकांना मिळणारा मान, त्यांना मिळणारी ऑटोनॉमी, त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या, हे गोष्ट ते बघत असतात. आणि ते एक त्यांचं अट्रॅक्शन असतं की ठीक आहे, मी म्हणजे आता एक अगदी गंमत म्हणून सांगते, आमच्याकडे एक मुलगा आहे, आमचा शेजारीच येतो, तो म्हणला की मला टीचर व्हायचंय. तर का बरं व्हायचंय? तर म्हणे टीचरला सगळ्या स्कूलमध्ये ऍक्सेस असतो, म्हणजे टीचरकडे खूप किल्ले असतात आणि टीचर कॅन गो इन टू एनी रूम. सो हे पण एक आकर्षण, गमतीचा भाग म्हणून. पण थोडक्यात म्हणजे काय बघतात मुलं की इथल्या टीचरकडे मुलं एक पॉवरफुल प्रोफेशनल म्हणून बघतात. आणि माझ्या मते ही गोष्ट त्यांना, इथली जी टॉप 10% मधली जी मुलं असतात त्यांना ते अट्रॅक्ट करते की माझ्याकडे कशाचा तरी अधिकार आहे आणि मला कुणाला तरी घडवता येणार आहे. सो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द फ्युचर ऑफ माय नेशन, असा ते विचार करतात जेव्हा ते शिक्षक होतात तेव्हा. पगार वगैरे ही गोष्ट त्यांना नंतर मिळते. पासी सालबगचा मगाशी किशोर सरांनी उल्लेख केला, तर त्याच्याच पुस्तकामध्ये एक्झॅक्टली ही मुलाखत घेतलेली आहे आणि त्याच्या भाचीबद्दल वगैरे तो सांगतो. आणि की शिक्षकांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला ऑटोनॉमी पाहिजे का पगार पाहिजे, तर शिक्षकांनी सांगितलं की ऑटोनॉमी पाहिजे, पगार वाढ नको. हे तुम्हाला त्याच्यात महत्व कळलं असेल की ते ऑटोनॉमीचं इतकं त्यांना मनावर ते गारूड असतं की आय एम माय बॉस, मला कोणी इथे कंट्रोल कर. म्हणून ते शिक्षक म्हणून जरी 26 वर्ष, 28 वर्ष, 30 वर्ष ते शिक्षकच राहिले, दे आर व्हेरी हॅपी इन दे आर डुइंग. तेच म्हणजे मला ते ली आयोकोकाचा कोट आठवतो की बेस्ट ऑफ अस विल बिकम टीचर्स अँड रेस्ट ऑफ अस विल सेटल फॉर समथिंग एल्स. पण ते रुजवण्यासाठी त्या प्रोफेशनला एक ग्लॅमर आणून देण्याचं कामही शाळा करत असेल. आणि कारण आपल्याकडे आपण 1ली 2री पर्यंत विचारलं की कोणाला पुढे जाऊन शिक्षक व्हायचंय, तर एक 50% मुलं हात वर करतात. तुम्ही 3री, 4थी, 5वी आणि 9वी, 10वीत तर मला खूप वाईट वाटायचं की जेव्हा मी विचारायचे की कोणाला व्हायचंय, तर एकही हात कधी कधी वर जात नाही 40च्या वर्गामध्ये की मला शिक्षक व्हायचं नाहीये. तर मे बी आता इथे एक प्रश्न आलाय की अशैक्षणिक कामं आपल्याकडे जास्त असतात का, त्याच्यामुळे असेल का, म्हणून मी एवढं. थँक्यू सो मच, खूप छान इनपुट्स मिळाले. थँक्यू. मी फक्त एक गोष्ट याच मुद्द्याला अनुसरून सांगते की इथलं जे टीचर एज्युकेशन आहे ना, ते अतिशय प्रोफेशनल लेवलला आणलेलं आहे. की जसं 5 वर्षाचं टीचर एज्युकेशन आहे आणि त्याच्यामध्ये ते इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन आहे. त्याच्यामध्ये क्लासरूम एज्युकेशन, स्पेशल टीचरचं एज्युकेशन आणि अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन हे वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन पण 5 वर्षाचे, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये रिसर्च अप्रोच आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी आहे, तुम्हाला थिसिस लिहावा लागतो, तो सबमिट करावा लागतो आणि हे सगळं अतिशय काटेकोर पद्धतीने करावं लागतं. तुम्ही जो रिसर्च करता तुमच्या एमएड मध्ये इथे, तो तुम्हाला ओरिजिनलच करावा लागतो की आधी कोणीही त्याच्यावर काहीही अक्षर लिहिलेलं नाहीये, असंच तुम्हाला विषय घ्यावा लागतो आणि मगच तुम्हाला तो तुमचा ऍक्सेप्ट केला जातो.
त्यामुळे इथे टीचर होण्याबद्दलची क्रेज इतकी जास्त आहे की लोक 3-3दा एंट्रन्स एक्झाम देतात. म्हणजे यावर्षी ऍडमिशन नाही मिळाली मला युनिव्हर्सिटी ऑफ तांपेरेच्या टीचर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, तर पुढच्या वर्षी मी ओलूच्या टीचर एज्युकेशन डिपार्टमेंटची परीक्षा देते. नाही मिळाली तर मी हेल्सिंकीच्या टीचर एज्युकेशनच्या डिपार्टमेंटची परीक्षा देते. सो आय एम सो कमिटेड की मला शिक्षकच व्हायचंय. सो टीचर शुड बी माय फर्स्ट ऑप्शन अँड देअर शुड बी नो ऑप्शन बी. कारण की जे अनालिसिस करणार जे तुमचे इंटरव्ह्यू घेणारे असतात टीचर एज्युकेशन मध्ये एंटर करताना, ते फक्त विचारतात की ठीक आहे तुम्हाला हा जॉब हे तुम्हाला टीचर एज्युकेशन करायचं नाही तर तुम्ही करणार काय. जर तुमचं उत्तर असेल की आम्ही हे करू ते करू, यू आर रिजेक्टेड बाय डिफॉल्ट. सो युअर ऑप्शन ए अँड ऑप्शन बी, प्लॅन ए प्लॅन बी शुड बी द ओनली टीचिंग. हेरमजी नमस्कार, मी सूर्यकांत कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. माझा मगाशी आपला जो प्रश्न आला होता त्याला जोडून माझा प्रश्न आहे की आता श्रीन म्हणाल्या की विद्यार्थ्यांना 7वी पासून त्यांचा करिअर गायडन्ससाठी बोललं जातं वगैरे वगैरे. म्हणजे 2 गोष्टी यात येतात. एक तर प्रत्येक मुलाचा तुम्हाला स्वभाव माहित पाहिजे, तुम्ही त्या मुलाला तो मुलगा काय करू शकतो याबद्दल तुम्ही गायडन्स करता त्या मुलाला, याचा अर्थ तुम्हाला त्या मुलाला नीट पाहायला पाहिजे. आणि दुसरं, त्या शिक्षकांकडं असं खूप पाहिजे, आपण म्हणतो की 10 रस्ते दाखवता येणार सारखा त्या शिक्षकाची क्वालिटी पाहिजे. तर शिक्षकाची क्वालिटी आहेच आधी तुमच्याकडं, पण जसं आता आपल्याकडे आधी सिस्टीम होती ती नंतर काढून टाकली गेली की कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनचा विषय आपल्याकडे होता, तसा म्हणजे प्रत्येक मुलाचं कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन शिक्षकाकडे असतं, हे त्याला आवश्यक आहे ना, तर ते गायडन्स करू शकेल. मग हे तिथं चालतं ना. पण तुमच्याकडे संख्या खूप कमी आहे मुलांची म्हणून हे शक्य आहे. भारतामध्ये मुलांची संख्या खूप जास्त आहे म्हणून हे शक्य आहे का, ह्या जरा बोला ना याबाबत. बरोबर आहे. ओके. माझ्या मते याचे 2 प्रश्न तुम्ही विचारलेत की तुम्ही विद्यार्थ्यांना जे त्यांचे करिअर ऑप्शन्स आहेत ते करिअर ऑप्शन्स निवडण्यासाठी म्हणून कुठल्या पॅरामीटर्स वरती त्यांना करिअर गायडन्स केलं जातं, हा एक पहिला प्रश्न त्यातला. आणि लोकसंख्येचा मुद्दा आणि तो भारतात कसा इम्प्लिमेंट करण्याचा, या दोन्ही गोष्टींसाठी मी उत्तर सांगतो, थोडक्यात सांगतो. तर इथं मुळात म्हणजे कुठल्याही करिअर गायडन्सचा जो इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत जनरल गायडन्स मिळतो, पण त्याच्या लॉंग टर्म मध्ये त्याला जेव्हा परिस्थिती अशी असते. 1 मिनिट थांबा, आमची मुलं नेमकी आली. विष्णू शांत बस जरा 2 मिनिटं. ठीक आहे. तोपर्यंत आम्ही त्यांना जरा बाहेर खेळायला पाठवलं होतं आमच्या सगळ्या मित्रांबरोबर, पण आता नाऊ दे आर बॅक ऍक्च्युली. तर महत्वाचा मुद्दा थोडक्यात सांगतो त्यातला की इथं जेव्हा ओव्हरऑल गिव्ह मी अ मिनिट फक्त येस ओके, मी स्क्रीन शेअर करतो थोडक्यात. इथं इयत्ता 7वी ते 9वी जेव्हा करिक्युलम डेव्हलपमेंट होते, करिक्युलर डेव्हलपमेंट तो 1 तास मॅन्डेटरी असतो. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही करिअर चॉईस निवडता तेव्हा तुम्ही पहिलं बघता कॅपेबिलिटी किंवा स्किल्स. हे कॉमन आहे सगळ्यांना कदाचित, कॅपेबिलिटी किंवा स्किल्स. त्यातला दुसरा जो पार्ट आहे त्यातला जो चेक करतात ते म्हणजे तुम्हाला जगामध्ये अपॉर्च्युनिटी कुठल्या आहेत. तुमच्या स्किलसाठी जगामध्ये जर तुम्हाला चांगलं चित्र काढता येतंय तर त्याच्याकरता लॉंग टर्म मध्ये ग्राफिक्स आहे, त्याच्याकरता इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, त्याच्याकरता असलेले वेगवेगळे थिंकिंग स्किल्स आहेत किंवा आर्ट आहे, क्राफ्ट आहे, हा विचार करू शकता. सो ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना कळतात. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे मेंटरिंग. किंवा सोशल कन्स्ट्रक्ट. त्याबद्दल विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल असलेलं गायडन्स मिळणे आणि त्याच्याकरता माझी परिस्थिती काय आहे की माझ्या घरामध्ये जर मला शेतीमुळे माझं घर सोडता येत नाहीये तर माझ्या आसपास कुठले कुठले त्यातले अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याकरताचं मेंटरिंग हा तिसरा पार्ट. पण सर्वात महत्वाचा चौथा पार्ट जो आहे तो म्हणजे इंटरेस्ट. तो इंटरेस्ट कसा शोधायचा हे इयत्ता 7वी ते 9वी पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ते शिकवायचा प्रयत्न करतात, त्या माध्यमातून ते करतात आणि ह्याच्याबद्दलच्या वेगळ्या टेस्ट आहेत. आता याच्याबद्दलचं उदाहरण सांगतो. पुढचा पार्ट या 4 पॅरामीटरवर इथे ठरवतात करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून. भारतामध्ये आपण म्हणतो लोकसंख्या जास्त आहे म्हणून आमच्या इथं हे सगळं पोर्टफोलिओ मेंटेन करता येत नाहीत किंवा करता येत नाही किंवा करत नाही. लोकसंख्येचं आपण जेवढं आपण हे करतोय, जेवढा प्रॉब्लेम आपण सांगतोय, तर लोकसंख्येबद्दलचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॅक्टर्स काय असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लोकसंख्या असणं हे
तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर फिनलंडमध्ये येऊन बघा. लोकसंख्या नसण्यामुळे काय प्रॉब्लेम्स असतात ते इथे यायचा प्रयत्न करा. आमच्या इथं टॅक्सेशन प्रॉब्लेम असतो, आमच्या इथं सर्व्हिसेस प्रॉब्लेम असतो, मोठ्या माणसांच्या असलेल्या सुविधांचा प्रॉब्लेम्स असतो, एल्डरली केअरचा प्रॉब्लेम असतो. सो लोकसंख्या कमी असणे हा खूप काही भारी मुद्दा नाहीये, तर इट इज अ डिसएडव्हान्टेज. हा एक पहिला महत्वाचा मुद्दा. पण दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही छत्तीसगडमध्ये काम करत असताना आम्हाला जेव्हा कळलं की आता 6वी पासून पुढे 7वी पासून विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट रेट सर्वात जास्त आहे आणि हा 8वी 9वी पर्यंत वाढत जातो. आणि ह्याचं जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा त्यातले 45% विद्यार्थी हा शाळेत वर्गात काय शिकवतायत त्याचा माझ्या समाजाशी काय संबंध, माझ्या जगण्याशी काय संबंध आहे याचा संबंध नसल्यामुळे, लॅक ऑफ इंटरेस्टमुळे हा ते शाळा सोडतात. हा त्यातला अनालिसिस आहे त्यातला. इट इज वेल डॉक्युमेंटेड प्रूव्हन फॅक्ट. म्हणजे आपल्याला असं वाटतं आणि आपल्या मनात गैरसमज आहेत. लेट मी टेल यू, आपल्यामध्ये गैरसमज असे की आपल्या इथले शाळेतले विद्यार्थी हे सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळे शाळा सोडतात, पण त्यातले 45% विद्यार्थी हे लॅक ऑफ इंटरेस्टमुळे सोडतात. आता याचं कारण काय आहे? कारण की आपण त्यांचं कधी पोर्टफोलिओ, त्यांचा इंटरेस्टचा विचारच नाही केलेला आहे. त्यामुळे जर इयत्ता पहिलीपासून त्यांचा पोर्टफोलिओ करण्यासाठी आजकाल टूल्स अवेलेबल आहेत, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत. त्यामुळे जरी स्केल मोठी असली तरी सुद्धा जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतलात तर वी कॅन डेफिनेटली मेक इट, काही नसण्यापेक्षा काहीतरी पोर्टफोलिओ अवेलेबल आहे, ऍटलिस्ट तेवढं तरी आपण करायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे लोकसंख्या जास्त आहे म्हणून आम्ही पुटिंग अंडर द कार्पेट असं करणार असू तर मग सगळा आनंदच आहे आपल्याकडं. तर असं नाही करायची गरज आहे आपल्याला त्यामध्ये. सो वी शुड मेक यूज ऑफ दिस टेक्नॉलॉजी, मेक यूज ऑफ दिस पोर्टफोलिओ. आणि ह्याच्याबद्दलची ज्या अपॉर्च्युनिटी जर विद्यार्थ्यांना मिळाल्या तर आपले विद्यार्थी तर अमेझिंगच आहेत. म्हणजे भारतातले विद्यार्थी हे फिनिश आम्ही विद्यार्थी बघतो त्यामध्ये अमेझिंगली स्मार्ट आहेत, बिकॉज ऑफ सम अदर फॅक्टर्स, नॉट बिकॉज ऑफ द स्कूल सिस्टीम, बिकॉज ऑफ द अदर फॅक्टर्स. सो आय थिंक दिस इज द बेसिक फॅक्ट. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे करणं आवश्यक आहे आपल्याला. इनफॅक्ट जेवढी लोकसंख्या जास्त तेवढं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. शिक्षकाचं काम तेवढंच असायला पाहिजे फक्त. नजमा काझी यांनी एक प्रश्न विचारलाय. डू दे टीच ओनली वन रिलिजन ऑर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ वर्ल्ड रिलिजन? मी मगाशी बोलताना म्हणालात की युरोपात धर्म शिकवला जातो, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. हो. तर इथे जेव्हा धर्म शिकवला जातो तेव्हा ते प्रत्येक, इथे 2 ऑप्शन्स असतात तुम्हाला. एक तर म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्माबद्दल शाळेतनं शिकू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा त्या धर्मातल्या प्रिन्सिपल्सची चर्चा जास्त असते. त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मकांडाचं त्याच्यामध्ये संबंध नाहीये, तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स शिकवली जातात. आणि जर एथिक्स हा विषय घेतला तर त्याच्यामध्ये सगळं मॉरॅलिटी हा बेस असतो त्या विषयाचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जगामध्ये कसं वागलं पाहिजे, लोकांना मदत करणं कसं महत्वाचं आहे वगैरे, अशा पद्धतीने तो विषय शिकवला जातो. मुख्य म्हणजे त्या विषयाची परीक्षा नसते. रिलिजन हा विषय परीक्षेसाठी इथे शिकवला जात नाही, तो तुमच्या ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठी शिकवला जातो. की जेव्हा तुम्ही इतर धर्माकडे बघाल त्यावेळेला तुम्हाला त्याच्याबद्दलची, आणि कुठल्याही धर्माचा तास असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये इतर धर्माबद्दलची सुद्धा बेसिक प्रिन्सिपल्सची चर्चा केली जाते. त्यामुळे असं नाही होत की समजा हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जातंय त्या वर्गामध्ये तर त्याच्यामध्ये फक्त हिंदू धर्माबद्दल चर्चा नाही होत, तर इतर धर्मांमध्ये पण काय काय चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची पण थोडक्यात माहिती मुलांना करून दिली जाते. धन्यवाद मॅडम. मंजुषा सगरोळीकर यांनी जरा 2-3 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न म्हणजे तिथे फिनलंडमध्ये कोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या जातात. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीचा विकास करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. आणि तिसरा प्रश्न आहे की शिक्षकांना वर्गात कृती संशोधन करण्यासाठी वाव मिळतो का. यावर जरा. या तिन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणजे एक तर जे कृती संशोधन करण्यासाठी वाव मिळतो का, तर हो मिळतो. कुठल्या पद्धती वापरल्या जातात हा इटसेल्फ इज अ क्वेश्चन फॉर अ बिगर सेशन. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आता आपण 5 मिनिटात नाही देऊ शकत. पण जसं तुम्हाला आता स्क्रीन शेअर केली आहे मी, त्याच्यामध्ये दिसत असेल की आम्हाला ऍक्च्युली हे बरेच प्रश्न बरेच लोक विचारतायत आणि बरेच लोक हेही विचारतायत की तुम्ही याबद्दलचं एक डिटेल ट्रेनिंग का घेत नाही.
तर आम्ही आता 8 जानेवारीपासनं या विषयावरती ट्रेनिंग सुरू करतोय. तुम्हाला इथे त्याचे टॉपिक्स दिसत असतील की एक ओव्हरऑल फिनिश एज्युकेशन म्हणजे काय आहे, मग तिथलं बालशिक्षण, त्यानंतर इथलं 1ली ते 9वी पर्यंतचं शिक्षण, हायर एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, असेसमेंट की ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता असते सगळ्यांना जाणून घेण्याची, आणि मग प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण कसं करू शकतो महाराष्ट्रामध्ये. मी आता मगाशी जेव्हा ब्रेन ब्रेक बद्दल सांगत होते त्याला एक कॉमेंट मी वाचली आपल्या शिक्षण मंचाच्या समूहामध्ये कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनच्या, की त्याच्यामध्ये कोणीतरी असं म्हटलं, इथे मला दुर्दैवाने नाव नाही कळू शकत आहे कोणाची कॉमेंट आहे ती, पण त्यांनी असं म्हटलं की ब्रेन ब्रेक्स आपल्याकडे ऍप्लिकेबल नाही. तर आम्ही मगाशीच म्हटलं की आपल्याला कुठलीही गोष्ट कॉपी पेस्ट करायचीच नाहीये. सो दॅट वॉज जस्ट अन एक्झाम्पल की काय असतं, आपण तेच करायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. तर हेच एक्झॅक्टली ह्या प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनच्या भागांमध्ये आम्ही बोलणार आहोत. बाकीची माहिती तुम्हाला मिळेलच, आम्ही पण वेळोवेळी देऊच ती शिक्षण विकास मंचाच्या समूहावर सुद्धा. तर त्याच्यामध्ये आपल्याला बोलता येईल. मगाशी मी सांगत होतो छत्तीसगडमध्ये जो एक्झाम्पल सांगत होतो त्यातलं एक्झाम्पल आम्ही या प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मध्ये बघणार आहोत. आम्हाला जेव्हा कळलं इयत्ता 7वी नंतर विद्यार्थीचं ड्रॉपआउट वाढतंय, तेव्हा आम्ही छत्तीसगडमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्रोसेस सुरू केल्या. आणि जेव्हा आम्हाला त्यातनं कळलं की विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तेव्हा आम्हाला कळलं की बस्तर जिल्ह्यामध्ये तिकडच्या विद्यार्थ्यांचा जो मेजॉरिटी फोर्स आहे, मेजॉरिटी इंटरेस्ट आहे, तो आर्टमध्ये आहे. कारण की बस्तर आर्ट ही खूप फेमस आहे. त्यामुळे तिकडच्या विद्यार्थ्यांना उगीच मॅथमेटिक्स सायन्समध्ये त्यांना खोमण्यात काही पॉईंट नाहीये. आणि याचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा 2016 ते 2020 याच्यामधला जर बस्तर जिल्ह्यातला जर आपण ड्रॉपआउट रेट बघितला, त्यांना आम्ही मोर ऑन मोर त्यांना सांगितलं आम्ही तुमचं हिस्ट्रीचं पुस्तक आम्हाला बस्तर आर्टच्या स्वरूपात तयार करून पाहिजे. असं विद्यार्थ्यांना रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा दिली गेली, शिक्षकांना दिली गेली, तेव्हा विद्यार्थ्यांना त्या विषयात इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्या माध्यमातून ते विद्यार्थी परत शाळेमध्ये परत यायला लागले. हे फक्त आमच्यामुळेच घडलंय असं आमचा अजिबात दावा नाहीये. तिकडच्या शिक्षकांनी ते काम केलेलं आहे. जेव्हा त्यांना कळलं की अरे इथं इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग ऑन मॅथमॅटिक्स अँड सायन्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आर्ट्स, बस्तर आर्ट, त्यामुळे तिकडचा ड्रॉपआउट रेट कमी झाला. सो माझ्या मते दिस इज हाऊ वी शुड बी एबल टू क्रिएट द स्केल. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन जे असतं ते आपल्याकडेच असतं. इतरांकडनं शिकण्यासाठी त्याचे रेफरन्स किंवा आयडियाज मिळू शकतात, पण अडॉप्ट करावं लागतं. अजून एक मला एक्झाम्पल सांगायचं आहे की या कोर्समध्ये आपण ते बोलणार आहोत. हे 7 सेशन्स असतील, लाईव्ह इंटरॅक्शन असेल, 2 असाइनमेंट्स असतील. त्याच्यामध्ये एक फक्त एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला त्यातलं महत्व कळेल. त्यातलं छत्तीसगडमधलंच परत एक्झाम्पल. फिनलंडमध्ये जेव्हा आम्ही बाकीच्या गोष्टी सांगतो तेव्हा इथल्या एक महत्वाची गोष्ट, इथल्या शाळांमधल्या क्लासरूम भयंकर ऍक्टिव्ह असतात. आणि हेच उत्तर कदाचित आत्ताच्या मॅडमनी प्रश्न विचारलाय की फिनलंडमधल्या कुठल्या पद्धती मधनं शिकवतात ते कळतं. फिनलंडमध्ये जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स शिकवता किंवा जेव्हा हिस्ट्री शिकवता तेव्हा ते पूर्णपणे वेगवेगळ्या रोल प्लेईंग, गेम्स, ऍक्टिव्हिटीज, कृतीशीलता या सगळ्या माध्यमातून ते शिकवतात. आता हा जेव्हा आम्ही विचार केला की छत्तीसगडमध्ये यातलं काय ऍप्लिकेबल आहे, तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या ऍप्लिकेबल नव्हत्या. पण आम्हाला एक कळलं की अरे छत्तीसगड हे 35% ट्रायबल स्टेट आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, मुलांना मुळात ते हायली ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे अशा ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांना क्लासरूमच्या 4 भिंतींमध्ये डांबून ठेवणं हे किती अन्यायकारक आहे. सो वी डिसाइडेड व्हाय नॉट टू टेक दोज ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ द क्लासरूम. त्यामुळे आम्ही सिंपल गोष्टी म्हणजे करन्सी, फ्रॅक्शन्स आणि नंबर ऍडिशन्स या 3 गोष्टी एका छोट्या गेमच्या माध्यमातून क्रिएट केल्या. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या विद्यार्थ्यांबरोबर करून घेतल्या आणि ती मेथड सुरू केली. अशा आम्ही जवळपास 115 मेथड्स वेगवेगळ्या ब्रेनस्टॉर्मिंग मधून तयार केल्या. कदाचित आमचं हे जे सक्सेस आम्ही जे बोलतोय हे कदाचित फेल्युअर असतं जर हे आम्हीच केलं असतं. पण खरं सक्सेस तेव्हा झालं स्वतः छत्तीसगडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी स्वतःच्या मिळून अजून 200 मेथड शोधून काढल्या. त्यांचे जवळपास 2400 व्हिडिओज युट्यूबवरती अवेलेबल आहेत. युट्यूबवर सर्च करा छत्तीसगड पाठ, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. अमेझिंग व्हिडिओ तयार केलेत त्यांनी. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे ऍप्लिकेबल नाही असं म्हणणं इथे खूप सोपं आहे, पण करण्यासाठी त्याकरता 2400 व्हिडिओ करावे लागतात. सो माझ्या मते हे त्यांनी करून दाखवलं. आय एम रिअली रिस्पेक्टफुल फॉर दॅट. आता म्हणाल कदाचित आपल्याकडे पण आहे. सो डेफिनेटली जगात भरपूर माणसं, भरपूर शिक्षक हे अतिशय उत्तम काम करत आहेत. त्यांचं फक्त एकत्र कलेक्शन करायचं काम शिक्षण विकास मंचासारखे उत्तम ग्रुप करतायत. सो वी शुड यूज दिस टू द मॅक्सिमम बेनिफिट फॉर अवर सेल्फ. सर,
एक बहुतेक जणांच्या मनातला हा प्रश्न आहे, तेवढा एक प्रश्न शेवटचा म्हणून विचारतो की फिनलंडमधील मूल्यमापन पद्धती किंवा परीक्षा पद्धती कशा स्वरूपाची आहे याविषयी तो आहे. त्यातला पहिला पाठ आपण घेऊया. एक म्हणजे फिनलंडमध्ये जी इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत जी परीक्षा पद्धत आहे ती पूर्णपणे फॉर्मेटिव्ह बेसिसवरती आहे. त्यामुळे इथं डेली बेसिसवरती परीक्षा होतात, पण त्या परीक्षा होतात ते विद्यार्थ्यांना कळत नाही. थोडक्यात म्हणजे तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून, ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, गेम्सच्या माध्यमातून शिक्षकाला कळतं की माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये मला फीडबॅक काय मिळायला पाहिजे. फॉर्मेटिव्हचा उद्देश तो आहे. सो फॉर्मेटिव्ह exams or formative assessment, not exams, formative assessment is not for the students but it is for the teachers to know की मला त्यातनं काय चेंज करायला पाहिजे. हा एक पहिला महत्वाचा पाठ. इथं पेपर पेन्सिल टेस्ट होतात का? तर होतात. मल्टिपल चॉईस असतात का? तेही असतात. डिस्क्रिप्टिव्ह असतात का? तेही असतात. पण याचा जो स्कोप असतो तो फक्त क्लासरूम एवढाच असतो. म्हणजे शिक्षक आणि त्याची क्लास, 20 जणांची क्लासरूम किंवा 25 जणांची क्लासरूम किंवा 40 जणांची, एवढ्याच पुरती ती परीक्षा असते. म्हणजे अख्ख्या शाळेची परीक्षा होत नाही, अख्ख्या शहराची परीक्षा होत नाही एकत्र, देशाची तर संबंधच नाही त्यामध्ये. याचं कारण त्यामागचं महत्वाचं आहे की शिक्षकाला माहिती असायला पाहिजे की मला माझ्या विद्यार्थ्यांची कुठली परीक्षा घेणं अपेक्षित आहे आणि कुठली परीक्षा घेणं अपेक्षित नाहीये, आणि याच्याबद्दलचा पूर्ण कंट्रोल आणि ऑटोनॉमी ही शिक्षकाकडे असते. शिरीन, तुला काय सांगायचं याच्या संदर्भातलं? याच्याबद्दलचं असंच आहे मेनली की जसं हिरमने ऑलरेडी सांगितलं की फॉर्मेटिव्ह असेसमेंट असते आणि टेस्ट पण मुलांच्या घेतल्या जातात आणि त्याच्याद्वारे मुलांना एक चांगला फीडबॅक दिला जातो की तुम्हाला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचंय, ह्याच्यासाठी त्याचा उपयोग जास्त असतो. कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांमधली टाळली जाते त्याच्यामध्ये. इनफॅक्ट मुलांना ते हे सांगतात की तुम्ही दुसऱ्यांचे पेपर्स चेक करत फिरू नका, तुम्ही फक्त तुमच्या पेपरमध्ये तुमचं काय चुकलंय त्याच्यावरती लक्ष द्या, कारण की ते सुधारल्याचा तुम्हाला फायदा होणार. ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, याचा जास्ती उपयोग नाहीये. आणि त्याच्या पुढची जी लेवल असते असेसमेंटची ती असते, आता इथे हिरमने तुम्हाला स्लाइड शेअर केली आहे, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारे ते असेसमेंटकडे बघतात की असेसमेंटकडे बघितलं जातं 3 प्रकारे की असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऍज लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग. तर आपल्याकडे जे होतं ते मेनली असेसमेंट ऑफ लर्निंग होतं मोस्टली, कारण की त्याच्यामध्ये आपण समेटिव्ह असेसमेंट करतो. फिनलंडमध्ये असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऍज लर्निंग. मग असेसमेंट ऍज लर्निंग जेव्हा म्हटलंय त्यावेळेला तो जो विद्यार्थी असतो त्याची सेल्फ असेसमेंट ही त्याला शिकवली जाते की मी स्वतः कुठे आहे, मला काय अजून शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असेसमेंट ऍज लर्निंगचा पार्ट येतो. आणि असेसमेंट फॉर लर्निंग मध्ये आपण ऑलरेडी बोललो की फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा भाग त्याच्यामध्ये येतो. स्टँडर्डाइज टेस्टिंग जे इथे होतं ते 12वीत होतं फक्त, आणि त्याच्याकरता विद्यार्थी तयारी करतात. आणि 12वीची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये पूर्णपणे विद्यार्थ्यांना स्वतःचं थिंकिंग इम्प्लिमेंट करायचं असतं. कुठलाही विद्यार्थी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाठ करून तिथे लिहू शकत नाही, कारण की प्रश्नच असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला अॅनालिटिकल थिंकिंग तुमचं दाखवायला लागतं, ते प्रूव्ह करावं लागतं. नुसतं तुम्हाला थिंकिंग येतं असं नाही, तर तुम्हाला आर्टिक्युलेशन पण यावं लागतं तेवढंच चांगलं, की तुमच्या शब्दात तुमचे विचार तुम्हाला मांडता येत आहेत की नाही. आता मगाशी जे दरक सर म्हणले की ट्रस्टचा मुद्दा, इथे हा ट्रस्टचा मुद्दा येतो की ते 12वीचे जे पेपर लिहिले जातात ते मुलांची परीक्षा त्यांच्या शाळेत होते, त्यांना असं काय दुसरं केंद्र वगैरे नसतं, ते स्वतःच्या शाळेत बसून स्वतःची परीक्षा लिहितात. त्यांचेच जे शिक्षक असतात ते त्वरित त्या उत्तरपत्रिका तपासतात लगेच तिथेच. सो फर्स्ट लेवल ऑफ टेस्ट त्यांचं जे असेसमेंट असते ती तिथे होते, पेपर तपासून लगेच ते पेपर सीलबंद करून ते नॅशनल बोर्ड ऑफ एजन्सीकडे पाठवले जातात आणि तिथे ते पुन्हा एकदा चेक होतात. जेव्हा ते तिथे चेक होतात त्यावेळेला जर असं आढळलं की या शिक्षकांनी या मुलाला थोडंसं कन्सेशन दिलेलं आहे मार्क देताना, तर ते त्याच्या शिक्षकाच्या रेप्युटेशन साठी धोकादायक असतं. म्हणून हा जो पार्ट असतो इथला असेसमेंटचा आणि याचा, ते इतका महत्वाचा त्यावेळेला ठरतो आणि त्या शिक्षकाच्या रेप्युटेशन त्यावेळेला महत्वाचं ठरतं की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने ते पेपर तपासले नाही तर तुमचं रेप्युटेशन धोक्यामध्ये येतं. सो मला वाटतं आता आम्ही आता थोडक्यातच कल्पना देऊ शकतो, कारण की हा विषयच खूप मोठा आहे. पण माझ्या मते आता बेसिक एक उत्तर मिळालं असेल
की कशा प्रकारे ही असेसमेंट होते. आणि ज्याप्रमाणे शिरीन म्हणाली की त्या प्रश्नांची उत्तरं जी असतात, तर थोडक्यात एक एक्झाम्पल सांगतो फक्त, की इयत्ता 12वीची जी परीक्षा असते ती 6 तासाची परीक्षा असते. कुठलेही पेपर, मॅथमॅटिक्स घ्या, केमिस्ट्री, फिजिक्स घ्या, लँग्वेजेस घ्या, हिस्ट्री, रिलिजन, कुठल्याही सब्जेक्टची, आणि त्याच्यामध्ये 6 प्रश्न असतात आणि तुम्हाला 6 तास कमी पडतात ती उत्तर द्यायला. मग तुम्हाला कळतं की एका प्रश्नाचं उत्तर द्यायला जर 1 तास लागत असेल तर कुठल्या पद्धतीचे प्रश्न असतील. मी पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी हे वर्कशॉप घेतले त्यावेळी मी तुम्हाला प्रश्न पण ते दाखवलेले आहेत आणि या पुढच्या वर्कशॉपमध्ये पण दाखवीन. आज वेळ थोडा कमी आहे त्यामुळे कदाचित त्या प्रश्नांकडे मी जाणार नाहीये. पण सांगायचं असेल की अनलेस अँड अंटिल यू कीप अ डीप थिंकिंग इन द अर्लियर पार्ट, थोडक्यात म्हणजे तुमच्या इयत्ता 1ली, 2री, 3री पासून डीप थिंकिंग तुम्ही विद्यार्थ्यांना जोपर्यंत करायला लावत नाही तोपर्यंत 12वीला अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही विचारू शकत नाहीत. हे मी अगदी काय म्हणतात विनम्रपणे सांगू इच्छितो. येस, धन्यवाद सर. सर मी आता फेसबुकवर 1-2 प्रश्न आहेत तेवढे घेतो. राजश्री मोरकर यांचा प्रश्न आहे, वेन फिनिश चिल्ड्रन गो टू अदर कंट्रीज फॉर वर्क डू दे फेस एनी डिफिकल्टी? आणि त्याचबरोबर अपर्णा लळिंकर यांनी एक प्रश्न विचारलाय की फिनलंडमध्ये शिक्षणाच्या माध्यमाची भाषा कोणती आहे? मी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरापासून सुरुवात करते कारण तो सोपा आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की फिनलंडमध्ये फिनिश भाषेतून शिकवलं जातं. 99% शाळा फिनिश भाषेच्या असतात. 1% शाळा साधारणपणे इंटरनॅशनल स्कूल्स असतात की ज्याच्यामध्ये इंग्रजी ही शिक्षणाची भाषा असते. ती इंग्रजी शिक्षणाचं भाषा माध्यम विशेषतः अशा लोकांसाठी असतं की जे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, की जे नोकरीसाठी फिनलंडमध्ये काही वर्ष राहणार आहेत आणि मग पुढच्या देशामध्ये जाणार आहेत कुठेतरी. तर त्यांना अडचण येऊ नये म्हणून भाषेचं माध्यम इंग्रजी असतं. पण त्यामध्ये सुद्धा करिक्युलम जो असतो तो फिनिशच करिक्युलम असतो आणि तो तशाच प्रकारे शिकवला जातो. आणि जो त्याच्या आधीचा जो प्रश्न होता कशाबद्दल सांगतो की फिनलंड मधले विद्यार्थी बाहेर जातात तेव्हा त्यांना प्रॉब्लेम, म्हणजे आता ह्याच्यामध्ये 2 भाग होतात या प्रश्नाचे सुद्धा, की बाहेर जातात म्हणजे ते जेव्हा शाळेत शिकत असतात त्यावेळेला बाहेर जातात तेव्हा प्रॉब्लेम होतो का ते नोकरी करण्यासाठी वगैरे नंतर बाहेर जातात तेव्हा प्रॉब्लेम होतो का? तर ते जेव्हा शाळेत शिकत असतात त्यावेळेला जर ते दुसऱ्या शाळांमध्ये गेले तर त्यांना आता ते त्या देशाच्या सिस्टीम वरती अवलंबून असतं. त्यांना एज्युकेशन कंटेंट मध्ये काही प्रॉब्लेम नाही होत. कदाचित थोडाफार प्रॉब्लेम लँग्वेज मध्ये होऊ शकतो ऍडजस्ट होण्यासाठी, जे आपल्याकडे होतं की मराठी माध्यमातली मुलं इंग्रजी माध्यमात गेल्यावरती जसा प्रॉब्लेम येऊ शकतो तेवढाच प्रॉब्लेम त्यांनाही येतो. त्यांना फायदा असा होतो उलटा की त्यांना सेल्फ लर्निंगची सवय इथे असल्यामुळे जी लागलेली असते त्याचा त्यांना दुसऱ्याही देशात गेल्यावरती फायदा होतो. ते स्वतः शिकण्याकडे त्यांचा कल असतो त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. नोकरी करायला म्हणून ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते इतर लोकांना नक्कीच सरपास करू शकतात. पुन्हा अगेन द सेम थिंग की त्यांची क्रिएटिव्हिटी, अनालिटिकल स्किल्स, डीप थिंकिंग हे जास्ती एनकरेज त्यांचं असतं त्यामुळे त्यांना ते जड जात नाही तशा प्रकारे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये जर तुम्ही फिनिश विद्यार्थ्यांना किंवा फिनिश शिक्षकांना प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते देऊ शकणार नाही. कारण की सिंपल आहे, बिकॉज वी कांट मॅच अ प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट. की तुम्ही म्हणाल की नॉर्मली आपल्याकडे सांगितलं जातं प्रत्येक वेळेला की अरे भारतीय सगळ्या ठिकाणी ओके, नासामध्ये 93% भारतीय आहेत किंवा ऍपलमध्ये 60% भारतीय आहेत म्हणून तो ऍपल चालली आहे वगैरे असं म्हणतो. पण भारत स्वतः ऍपल नाही क्रिएट करू शकला अजून. त्याबद्दलचं लॉजिक असं आहे की भारतातले जे विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत दे हॅव गोन बिकॉज ऑफ द लर्निंग एन्व्हायरमेंट विच कॅन बी अवेलेबल ओव्हर देअर. त्यामुळे हे प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट कम्पॅरिझन माझ्या मते योग्य नाहीये त्या अँगलनी की विद्यार्थी किती बाहेर पडतात. आता त्या विद्यार्थ्यांना स्वतःचा विचार करता येतोय का हा त्यातला महत्वाचा कम्पॅरेटिव्ह फॅक्टर असू शकतो. सो डेफिनेटली आता मी एक्झाम्पल सांगतो, जे विद्यार्थी आता 6वी पर्यंत फिनलंडमध्ये शिकलेले आहेत भारतीय विद्यार्थी, त्यांना काही कारणानिमित्तानं त्यांचे आई वडील भारतात परत जातात तेव्हा तिकडे गेल्यानंतर त्यातले बरेचसे विद्यार्थी आम्हाला सांगतात की व्हॉट आय लर्नड by going to India is how to become competitive, which I couldn't be in Finland. पण त्यामुळे आम्हाला एक गोष्ट आमची मिस झाली की आम्हाला जो विचार करण्यासाठी फिनलंडमध्ये जो वेळ मिळायचा तो आम्हाला इथे डेफिनेटली मिळत नाही. सो यू विल गेट द आन्सर फ्रॉम दिस लाईन्स. धन्यवाद सर, तुम्ही सर्व प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरं दिली.
यानंतर मी पुढची सूत्रे बसंती रॉय मॅडम यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. मला वाटतं त्यांचा काही प्रॉब्लेम दिसतोय का? कुलकर्णी सर, आपण आणि शिरीनताई यांनी अतिशय सुंदर आम्हाला आज फिनलंडचा शैक्षणिक दौरा हा घडवून आणलेला आहे. गेले जवळजवळ 1.5-2 तास आम्ही फिनलंडची शिक्षण पद्धती तुमच्याकडनं समजून घेतली. खूप शिकायला मिळालं आणि एक समज आणि एक आपली दृष्टी ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टी ऐकल्यानंतर अधिक विस्तारत जाते, तो अनुभव आम्ही घेतला. शेवटपर्यंत सर्वांना उत्सुकता होती, अजूनही लोकांना बोलावंसं वाटत होतं, अजूनही ऐकावंसं वाटत होतं. किशोर दरक सरांनी जी सुरुवात करून दिली या संपूर्ण मालिकेची, तिथून एक दिशा मिळत गेली आणि आता अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला समजतंय की फिनलंडच्या शिक्षण पद्धतीतनं बऱ्याचशा गोष्टी आपल्या नॅशनल पॉलिसीमध्ये पण आपल्याला दिसत आहेत. तिथे मग टीचर्स ट्रेनिंग असो किंवा टीचर सिलेक्शन असो किंवा स्किल डेव्हलपमेंट वरती दिलेला भर असो, 360 डिग्रीचा असेसमेंट असो, अशा अनेक गोष्टी आता आपल्याकडेही आपण आणलेल्या आहेत, हे त्याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. आपण दोघांनी 1810 पासून फिनलंडमध्ये जी शिक्षणातली स्थित्यंतरं होत गेली, ती कशी होत गेली, प्रत्येक देशातल्या कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी फिनलंडने आत्मसात केल्या आणि आपल्या संपूर्ण पार्श्वभूमीशी त्या जुळवून घेतल्या, तसंच त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना येणारे मोठी जी चॅलेंजेस होती याबद्दलही आपण सविस्तरपणे माहिती दिली. तिथे आणखी एक प्रोसेसेस बद्दल सांगताना की प्रॉडक्ट्स आपल्याला जेव्हा होतात त्यावेळेला इतर वेळेला त्याचं टेस्टिंग केलं जातं, पण तिथे सुरुवातीलाच इनपुट्स मध्ये टेस्टिंग करून त्याचा दर्जा कसा सांभाळला जातो, ही एक नवीन प्रकारची अनेक माहिती आपल्या ह्या संपूर्ण सादरीकरणात आम्हाला मिळाली. खूप खूप आभार आणि परत आपण असेच भेटत राहू. खूप वेळ दिला आपण आम्हाला आणि आमचे सर्व, मला वाटतं की जेवढी मंडळी आज या कार्यक्रमात होती त्या सर्व मंडळी माझ्याशी सहमत होतील की आम्हाला एक नवीन जाण शिक्षणाबद्दलची नक्कीच निर्माण झालेली आहे. आणि असं आता आपण परत दुसऱ्या देशांच्याकडेही प्रवासाला जाणार आहोत, तिथेही शैक्षणिक आपण एक दौरा करणार आहोत. पुन्हा एकदा आपले आभार आणि संयोजकांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या शनिवारी डॉक्टर मधुरा फडके मलेशिया बद्दल सांगणार आहे. खूपच छान झालं.